राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मतपरमांस स्वामी जीवनमुक्त महाराज की जय, समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो सद्गुरु ज्ञानदेव प्रभु प्रदीपा, नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा, नमो सद्गुरु अलंकार दिशा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. संजू आवाज ठीक आहे? आवाज येतो ना? हो सर, एकदम व्यवस्थित आहे. हा हा. आपल्या प्रवचन शृंखलेतलं पुढचं प्रवचन, आणि आपण संत महिमा संत संगती हा विषय घेतला होता. पुढे चालू करू, कारण हा संत संगती किंवा संत महिमा हा एवढा अगाध आहे का तो वर्णन करायला किती वर्णन केला तरी करता येत नाही. कबीराने त्याचं वर्णन केलंय. कबीर म्हणतात, सब पृथ्वी कागज करू, सब धरती कागज करू, लेखनी करी करू वनराय, सात समुंदर मसी करू, गुरुगण गान जाय. हे एवढं सगळं केलं तरी संतांचा महिमा गाता येणार नाही. जे सगळं संपूर्ण पृथ्वीचा कागद केला, संपूर्ण अरण्याचे हे लेखणी केली, आणि संपूर्ण सगळ्या सात समुद्रांची शाही केली तरी ती पुरणार नाही. एवढा गुरूंचा महिमा हा अगाध आहे असं कबीर म्हणतात. म्हणून हा गुरु महिमा किती गायला किती बोललो त्याच्यावर तरी अपुरच आहे. म्हणजे त्याच्यावर बोलणं किंवा त्यांचा महिमा सांगणं आपल्या पामराला आपल्याला शक्य नाही. तरी पण आपण प्रयत्न करूया. तर हा संतांचा महिना मागच्या वेळेला बघितला आपण, एक मागच्या आठवडी संतांचा काय महत्व आहे. तर त्या मागच्या आठवड्यात आपण ठरवल्याप्रमाणे आज आपण संत संगतीचा महिमा बघणार आहोत. म्हणजे संतांचा महिमा झाल्यानंतर संत संगती. तर आज संत संगती काय, ते संत संगतीने काय लाभ होतो हे बघणार आहोत. तर संत संगती घडणं हे फार कठीण असतं. जे परमार्थामध्ये असं म्हटलंय का भगवत प्राप्ती आणि माया निवृत्ती किंवा अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही आपली लक्ष्य आहेत. मनुष्य देहामध्ये माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला दोन गोष्टी, म्हणजे संपूर्ण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीच. त्याचाच अर्थ माया निवृत्ती. दुःखाची निवृत्ती म्हणजे मायेची निवृत्ती. माया हेच दुःख आहे. माया हा संसार आहे. ते ह्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती. परमानंद हा भगवंतच आहे, तर भगवंताची प्राप्ती म्हणजे परमानंद प्राप्ती. तर ही दोन आपली लक्ष्य आहेत. या दोन लक्ष्याच्या म्हणजे कडे आपल्याला वाटचाल करायची आहे. तर हे भगवत प्राप्तीसाठी परमार्थामध्ये महापुरुषांनी 3 मार्ग सांगितले आहेत. त्या 3 मार्गातला एक संत संगती आहे. संत संगती
भगवंताचं नामस्मरण, आणि तिसरा मार्ग सांगितले का संतांचं जे वाङ्मय आहे ते संतांचे जे विचार आहेत त्याच्याप्रमाणे आचरण करणं, हा तिसरा मार्ग सांगितला. म्हणजे आचरण सुद्धा महत्वाचं आहे, परमार्थामध्ये आचरणालाही महत्व आहे. तर त्याच्याप्रमाणे आचरण आणि भगवंताचं स्मरण, जे ह्याच तीन भक्ती, आता कलियुगामध्ये नवविधा भक्ती ज्या आहेत त्याच्यातल्या तीन पहिल्या भक्ती ह्या महत्वाच्या सांगितल्या आहेत. हे ज्या आपण नवविधा भक्ती म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, पाद्य पाद्य पूजनम अर्चनम वंदनम साख्यम दास्यम आत्मनिवेदनम, या 7 नवविधा भक्ती आहेत. त्या नवविधा मधल्या पहिल्या 3 आहेत त्या प्रभावी आहेत, म्हणजे कलियुगामध्ये त्यांचा प्रभाव जास्त आहे. कुठल्या 3? तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. विष्णू स्मरणम म्हणजेच विष्णूचं ध्यान करणं, जे ध्यानाला जास्त महत्व आहे. कलियुगामध्ये ध्यानाला महत्व आहे. नंतर कीर्तनम, कीर्तनम म्हणजे नामस्मरण. त्याच्याबरोबर दुसरा म्हणजे पहिला नंबर ह्याचं विष्णू स्मरण, दुसरं नंतर नामस्मरण कीर्तनम, आणि मग श्रवणम. असं बघितलं तर पहिला श्रवणम दिलंय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. पण महत्व बघायला गेलो तर जास्त महत्व स्मरणाला आहे. त्याच्यानंतर कीर्तन म्हणजे नामस्मरणाला आहे, नंतर श्रवण. हे तिन्ही भक्ती श्रेष्ठ आहेत कलियुगामध्ये. तर ह्या 3 मार्ग सांगितलेत कलियुगामध्ये उद्धाराचे, आणि ते 3 मार्ग म्हणजे संतांची संगती, संतांच्या वाङ्मयाप्रमाणे आचरण, भगवंताचं स्मरण आणि नामस्मरण, अशा 3 मार्ग ह्यामध्ये सांगितलेत. तर विचार केला असताना तर हे 3 मार्ग हे आपल्याला कठीण आहेत. म्हणजे बघा, पहिला संत संगती, तर हा संत संगती करणं हे कठीण आहे. कारण कलियुगामध्ये संतांची ओळखच पटत नाही. संत कोण आहे ओळखायचं कसं? कुठल्या संताची संगती करायची? तो संत जर ज्याची संगती करतो तो जर परिपूर्ण नसेल तर आपल्याला पण तो नरकात घेऊन जाईल, तोही नरकात जाईल. तर असा संत संग करून उपयोग नाही. अशा संतांचा करून उपयोग नाही. तो परिपूर्ण असायला पाहिजे. मागे आपण सद्गुरूंवर बोलताना सांगितलं का शब्दपर निष्णात असं पाहिजे. म्हणजे आणि ब्रह्मज्ञानी सदा डुल्लत, शब्दज्ञानी पारंगत आणि ब्रह्मज्ञानी सदा डुल्लत, म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालंय आणि शास्त्रामध्ये जो पारंगत आहे असा गुरु असायला पाहिजे, परिपूर्ण असायला पाहिजे. तर असा संत भेटणं फार मुश्किल आहे. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात का ऐसे प्राप्त पुरुष येथ संसारी नाही गा बहुत, हिंडता अवघ्या जगात कदाचित एखादा भेटे, कदाचित एखादा. गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलंय का अनेक लोक माझं मनुष्यानाम सहस्रशु कश्चित यतती सिद्धये, यतताम अपि सिद्धानाम कश्चित माम व्यक्ती तत्वता, कश्चित माम व्यक्ती तत्वता. मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे सहस्र हजारो लोक माझी एक भक्ती करतात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित माम व्यक्ती तत्वता. तुम्ही माझ्याकडे येणारा त्याच्यातला फार एखादाच असतो, आणि जे माझ्याकडे येतात त्याच्यातला एखादाच तो परिपूर्ण होतो. कश्चित माम व्यक्ती तत्वता, असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय. तर असा प्राप्त पुरुष किंवा संत भेटणं हे कठीण असतं. हा जर संत भेटले नाही तर त्यांची संगती कशी करणार? म्हणून संगती किंवा गीतेमध्ये भगवंतांनी अजून सांगितलंय का आम्ही जेव्हा अवतार घेऊन येतो, संत किंवा देव जेव्हा अवतार करून येतो तेव्हा ह्या माईक लोकांना आमची ओळख पटत नाही. त्यांनी म्हटलं अवजानंती माम मूढा मनुष्यम तनु आश्रिता, परम भाव अजानंत मम भूत महेश्वरम. अवजानंती माम मूढा, अवजानंती म्हणजे मला ओळखत नाहीत. कोण? माम मूढा, मूढा म्हणजे मूर्ख लोक. मनुष्यम तनु आश्रिता, माणसाचं शरीर धारण करून आम्ही जेव्हा अवतार घेतो तेव्हा हे मूर्ख लोक आम्हाला ओळखू शकत नाही. बघा, सगळ्या संतांना लोकांनी ओळखलं नाही. हे जाता जाताना नंतर ओळख पटली. तुकाराम महाराजांना त्रास दिला, नाथ महाराजांना त्रास दिला, ज्ञानेश्वर महाराजांना तर ऐकूच म्हणजे बोलूच नाही एवढा त्रास दिला. जे सगळ्या संतांना ह्या लोकांनी त्रास दिला, कारण त्यांना ओळखता आलं नाही. जेव्हा नवे नवे भगवंतानी अवतार गेला, श्रीकृष्णाला पण कुठे देव मानत नव्हतं नाही, एवढे चमत्कार दाखवले, एवढ्या लीला केल्या देवानी, तरी दुर्योधन म्हणतो तो गवळ्याचा पोरगा आहे. म्हणजे तरीही त्याला मानायला तयार नव्हते, देवाला मानायला तयार नव्हते. तर असं संत आणि देव जेव्हा अवतार घेतात तेव्हा आपल्याला कळत नाही. म्हणून जर संत आपल्याला ओळखताच आले नाही तर त्यांची संगती कशी करता येईल?
म्हणून संत संगती हा कठीण मार्ग आहे. पण संत संगती मग असं जर कठीण असेल, तर मग संत संगती करा असं का म्हणतात? महापुरुष येऊन संत संगती करा, संत संगती करा, असं जे सांगतात ते का सांगतात? जर संत संगतीच करता येत नाही, तर मग ते का म्हणतात का संत संगती करा? असा प्रश्न निर्माण होतो, मनामध्ये शंका निर्माण होते. आणि ते बरोबर आहे. जर जर असं म्हणत असतील, तर संतांची संगती संताला ओळखताच येत नाही, तर मग संतांची संगती म्हणजे मग हा मार्ग कामाचाच नाही. म्हणून त्यांनी दुसरा मार्ग जो सांगितलाय, तो पण संत संगतीचाच आहे. जो दुसरा मार्ग जो आहे, का संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा आणि संतांचे जे विचार आहेत, संतांनी जो मार्ग सांगितलाय तशाप्रमाणे आचरण करणं, त्याला संत संगती असं म्हणतात. संतांच्या विचाराप्रमाणे आचरण करणं, ती संत संगतीच आहे. म्हणजे संतांनी माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी जसं लिहिलेलं आहे, आपल्या ज्ञानेश्वरीत लिहिलंय, किंवा तुकाराम महाराजांनी गाथेत लिहिलंय, किंवा नामदेव महाराजांनी जसं सांगितलंय त्यांच्या अभंगामध्ये, किंवा नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय. हे काय सांगितलंय? का तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायची असेल, तर तुम्ही कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, तुमचा आचार, विचार, उच्चार कसा असायला पाहिजे, हे सांगितलंय. तर त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं, तर आपल्याला संत संगती घडते. किंबहुना तुकाराम महाराजांचा कदाचित मी मागे सांगितलाय तुम्हाला अभंग, का त्यांनी असा हा आचरणपरच अभंग आहे. ते म्हणतात शुद्ध आचरण केलं, शास्त्राप्रमाणे किंवा आपल्या आश्रम वर्णाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे जर आपले कर्तव्य आपण केली, तर ती सुद्धा भक्तीच होते आणि त्यांनी सुद्धा भगवत प्राप्ती होते, असं तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलंय. पराविया नारी माऊली समान मानलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाषा काय तुमचे यास वेचे सांगा. बघा, हे आचरणाचं आहे कम्प्लीट. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होती श्रम ऐसे सांगा, खरे बोलिता काय होती सायास, काय तुमचे यास वेचे सांगा. संतांची याच वचनी धरिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. तुका म्हणे देव जोडे याजसाठी न लगे अटी अनेक काय. तुकाराम महाराज म्हणतात, असं तुम्ही आचरण केलं तरी तुम्हाला भगवत प्राप्ती होईल, तरी देव भेटेल. तुका म्हणे देव जोडे याजसाठी न लगे अटी अनेक काय, अनेक काय करावं लागणार नाही. म्हणजे किंबहुना आपल्या हिंदू धर्माची 4 तत्व सांगितले, त्याच्यात सुद्धा आचरणाला महत्व आहे. पहिलं तत्व आचरण आहे. आचरण, दया, सत्य, ही हिंदू धर्माची ही तत्व सांगितली. त्याच्यात पहिलं तत्व सांगितलं काय, सदाचरण. सदाचरण हे फार महत्वाचं आहे. भक्तीला सदाचरण हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून संतांच्या वचनाप्रमाणे जर आचरण केलं, तर ती संतांची संगतीच झाली. बघा, एखाद्या माणसाला आपण आयडॉल मानत असलो, जर आपल्याला समोर जर आपला तो हे असेल, म्हणजे एखादी व्यक्तीला आपण जर मानत असलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलो आपण, तर ते त्याचं ऐकलं म्हणजे त्याच्याप्रमाणेच आचरण केलं आणि त्याची संगती केल्याप्रमाणेच झालं. त्याच्या विचाराप्रमाणे, एखाद्या श्रेष्ठ पुरुषाच्या विचाराप्रमाणे आपण जर वागलो, तर त्यांची संगती केल्यासारखंच आहे ना. ते जसं जसं सांगतात तसं तसं वागलो, तर आपण त्यांची संगती केल्यासारखं आहे. तसंच संतांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे जर आपण आचरण केलं, तर ती संत संगतीच आहे. पण ती ह्या संत संगती किंवा तसं आचरण करणं हे सुद्धा कलियुगामध्ये प्रपंच करून तसं आचरण करणं हे कठीण आहे. जे ते कठीण आहे. कारण सदाचरण म्हणजे काय? खोटं न बोलणं, चोरी न करणं, किंवा काय निंद्य कर्म सांगितली ती नाही करायची, करू नये. धूतम च मांसम च मदिराम च वेश्या, मृग्यार्थ शौर्य परदार सेवा, एतानी सप्त कर्मानी घोराती घोरम नरकम नयंती, असं म्हटलंय शास्त्रामध्ये. तर ही जी काय कर्म आहेत ही नरकामध्ये नेणारी आहेत. पण असत्य जरी झालं, सत्य बोलावं लागतं. आचरण म्हणजे सत्य बोलावं लागतं. आता कलियुगामध्ये किंवा संसार करताना किती वेळ आपल्याला सत्य बोलता येतं. अशी वेळ येते का तिथे असत्य बोलावंच लागतं. जे धर्मराजाला पण असत्य बोलायला भगवंतानी सांगितलंय. पण असत्य मग का सांगितलं, असाही प्रश्न लगेच मी असा बोलल्यानंतर लगेच शंका येते का का सांगितलं. तर त्याचंही उत्तर दिलेलं आहे आपल्या धर्मामध्ये. तेही सांगितलंय का देव जोडे तो करावा अधर्म, अंतरेते कर्म न आचरावे. देव जोडे तो करावा अधर्म. अधर्म म्हणजे असत्य. तर देव जोडे, ज्यानी देवाशी नातं जोडलं जाईल,
का जे कर्म करून देवाजवळ आपल्याला जवळीक साधता येईल, मग ते खोटं असलं, खोटं केलं तरी चालेल, असं धर्म म्हणतो. असं समर्थांचं वचन आहे. म्हणजे समर्थ म्हणतात, देव जोडे ते करावा अधर्म, अंतरे ते कर्म न आचरावे. ज्याने देवापासून अंतर पडेल, देव दूर जाईल, हे कर्म आचरण करू नये. मग खोटं बोलून जर देव मिळत असेल तर खोटं बोला. म्हणजे देवासाठी उद्देश चांगला आहे. म्हणजे कोणाचं काय आहे, व्यासानी 18 पुराणामध्ये दोन वाक्यामध्ये सार सांगितलं. ते म्हणतात का अष्टोदश पुराणस्य व्यासस्य वचनम द्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्. 2 वाक्यामध्ये 18 पुराणांचं सार सांगितलं. त्याच्यात ते म्हणतात का परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्. परोपकार करणं, दुसऱ्याला सुख देणं, दुसऱ्याला मदत करणं हा परोपकार आहे. तर हे परोपकाराय पुण्य हे पुण्यकर्म आहे आणि पापाय परपीडनम्, दुसऱ्याला पीडा देणं, दुःख देणं हे पाप आहे. मग जर अधर्म किंवा खोटं बोलून जर एखाद्याला दुःख होत नसेल किंवा एखाद्याला जर आपण त्रास दिला नाही, त्यांनी दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होणार नसेल, तर तो अधर्म असला आणि त्यांनी जर देव जोडत असेल, तर तो अधर्म सुद्धा सत्यच आहे किंवा चांगलाच आहे, सहाय्यकच आहे. म्हणून असं समर्थ म्हणतात का देव जोडे तो करावा अधर्म. म्हणून सत्य बोलणं हे फार कठीण आहे. सत्याने आचरण करणं किंवा एखाद्याला त्रास न देणं, आपल्या हातून पाप न घडणं, अशा अनेक गोष्टी आहेत त्या आचरणात येतात, सत्य सदाचारामध्ये येतात. तर ह्या कलियुगामध्ये किंवा प्रपंचात राहून, संसारात राहून हे असं करणं हे कठीण आहे. आणि म्हणून हा दुसरा मार्ग आहे तोही कठीण आहे. म्हणून संतांनी आपल्याला तिसरा मार्ग जो सांगितलाय का भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण पहिल्या ज्या 3 भक्ती सांगितल्या, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. तर ह्या 3 ज्या नवविधामधल्या 3 भक्ती आहेत त्या कलियुगामध्ये प्रभावी आहेत आणि त्याचा प्रभाव जास्त आहे. म्हणून हा तिसऱ्या मार्गामध्ये येतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. भगवंताच्या रूपाचं ध्यान करणं आणि कीर्तनम, नामस्मरण करणं. तर हे सोपं आहे. हा भक्ती मार्ग, हा चौथा मार्ग आपल्याला संतांनी सांगितलाय आणि त्या मार्गाने आपण भगवत प्राप्ती संसारात राहून करू शकतो. त्याच्यासाठी केवळ या संतांनी आपल्याला हा मार्ग सांगितलाय. म्हणजे मागे मी सांगितल्याप्रमाणे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधुनी ते हे हरीचे नाम. म्हणजे संत एकांतात बसले, सर्वच परमार्थाचे सिद्धांत शोधले, सगळे ज्ञानदृष्टी अवलोकिले, त्याचा अनुभव घेतला. जे स्वतः ते आचरणात आणले आणि त्याने अनुभव घेतला का असं केल्याने खरोखर जे लिहिलंय तसा अनुभव येतो का, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत मिळतो का, याचा त्याने अनुभव घेतला. आधी केले मग सांगितले. म्हणजे संतांनी अगोदर केले आणि मग सांगितले, असं नाही त्यांनी न करता सांगितलं. ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधुनी ते हे हरीचे नाम. आणि त्यांनी हे या परमार्थाचं सार, सार काय आहे तर हे भगवंताचं नाम हे सार आहे. नाम, फक्त भगवंताचं नाम घेऊनच उद्धार होऊ शकतो, असं त्यांनी सार काढलं. कलियुगामधला हा मार्ग आहे आणि म्हणून हा तिसरा मार्ग जो आहे भगवत प्राप्तीचा तो योग्य आहे. तर त्या मार्गाने गेलो तर मग आपल्याला संत संगती, मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे संत संगती आपोआप संतच आपल्याला शोधत येतात आणि मग संतांची संगती होते. पण संतांची संगती होण्यासाठी आपली पवित्रता, आपली पात्रता आपण वाढवायला पाहिजे का जेणेकरून संत आपल्याला आपले करून घेतील. तर एवढी पात्रता आपल्याला वाढवायला पाहिजे. तर संत संगती, एखाद्याचं जर पुण्याही असेल पाठीमागची, जे असं नाथ महाराजांचं आहे, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती अजी फळाशी आली, परमानंद अजी मानसी भेटी झाली या संतांची. मग त्याच्यात हे म्हणतात पुण्याने सुद्धा भगवंताची या संतांची संगती होऊ शकते. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती अजी फळाशी आली, परमानंद अजी मानसी भेटी झाली या संतांची. तर या संतांची भेट होण्यासाठी पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्माची सुकृते थोर सुकृत असेल तर संतांची संगती होऊ शकेल, नाही असं नाही. म्हणजे त्याच्यासाठी भगवंताची भक्ती तर करावी लागतेच. हे जर पूर्वजन्माची सुकृत असेल आणि पुण्याही असेल तर नॅचरली तो भक्ती मार्गातच असेल. पण अशा या पुण्याईने सुद्धा पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तर कैसा, संत चरण पाहिले. तर संतांचे चरण देस का, तर पुण्य फळले बहुत दिवसा, बहुत दिवसांचे पुण्य फळाला आले आणि त्या पुण्याईने सुद्धा संतांची भेट होईल. तर अशा
दोन मार्गाने संतांची भेट होऊ शकते. तर संतांची संगती झाल्यानंतर त्याचं महत्वही फार आहे. संतांच्या संगतीने अनेक म्हणजे चमत्कार घडू येतात. संतांच्या संगतीत गेलो, नामदेव महाराजांचा सुंदर ते म्हणतात का संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश, तेथे मी होऊन राहीन याचक, घालतील भीक तेची मज. संतांचा उदीम उपदेशाची पेठ करती कीर्तन सर्व काळ. म्हणजे तिथं गेल्यानंतर भगवंताशिवाय दुसरं काय नाही, बोलणे ते नाही अनेक देवाविन काही. नको मजपाशी बोलू प्रपंचाविषयी, बोलणे ते नाही आता देवाविन काशी. म्हणजे नाही कवे कानी आता देवाविन वाणी. आता आम्हाला देवाशिवाय दुसरी वाणी ऐकायची इच्छा नाही आहे. प्रपंचाविषयी आमच्याकडे बोलू नका. म्हणून संतांकडे गेल्यानंतर प्रपंचाच्या गोष्टीच नसतात. तिथे भगवंताशिवाय दुसरं काय बोललं जात नाही. आणि म्हणून तिथे प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश, दुःखाचा लवलेशही नसतं संतांच्या गावाला गेल्यानंतर किंवा संतांबरोबर गेल्यानंतर. कारण संत हेच देव असतात आणि देव म्हणजे आनंद रूप असतात आणि म्हणून संत सुद्धा आनंद रूप असतात असं वर्णनही केलंय. ते जेवूथी उभे ठेले तेवूती सुखाची सृष्टी होय. ती जेवूती उभे ठाये तिथे सुखाची सृष्टी होय. ते म्हणो तैसे राये महावातू. म्हणजे ते जिथे असतात तिथे सुखाची सृष्टीच असते. तिथे सुखच सुख असतं संतांच्या इकडे. आणि तो म्हणो तैसा राये महावातू. महावातू म्हणजे भगवंत. तो म्हणजे ते म्हणतील तसंच परमेश्वराला त्यांना सहाय्य करावं लागतं किंवा त्यांच्यासाठी कामं करावी लागतात. वैष्णवांच्या घरी न सांगता करी सर्व कामे, असा त्यांचा महिमा आहे संतांचा. तर ह्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर सुखाचा लाभ होतो किंवा आपल्यामध्ये आपोआप पालट होतो. म्हणजे त्यांच्यासारखे आपणासारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. बघा अशी उदाहरणे आहेत. म्हणजे सीता मातेला रावणाने चोरून नेलं आणि अशोकवनात ठेवलं होतं. सीता माता ही भगवंताची भक्त होती, नुसती पत्नी होती असं नाही. म्हणजे महाराजांनी सांगितलंय, केवळ श्री नवे सीता ती मदभक्त जाण तत्वता, सांडोनी राजभोगा समजता सेवेच्या निज कार्य वना आली. म्हणजे देवाबरोबर वनवासात का आल्या, सीता माता का आल्या त्याचं वर्णन करून सांगतात का केवळ श्री नवे सीता ती मदभक्त जाण तत्वता, माझी भक्त आहे आणि सांडोनी समस्त राजभोगा, जे सगळे राज्य ऐश्वर्य सगळं दरबार सोडून सांडोनी समस्त राजभोगा सेवेची निज कार्या वना आली. जे कशासाठी तर भगवंताची सेवा घडावी, कारण भगवंताच्या भक्त आहेत म्हणून भगवंताची सेवा घडावी म्हणून वनवासात रामांबरोबर आल्या. तर ह्या सीता मातेला रावणाने जेव्हा पळवून नेलं आणि अशोक वनामध्ये ठेवलं, तेव्हा अशोक वनात सीता मातेच्या पहारा देण्यासाठी राक्षसनी होत्या. जिथे आजूबाजूला 3-4 राक्षसनी होत्या. तर ह्या राक्षसनी त्यांच्या संगतीत राहून त्या सुद्धा राम राम म्हणायला लागल्या. जिथे सीता माता होती त्यांच्या बरोबर त्यांना रक्षा करण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ज्या का राक्षसिनी होत्या त्याही राम राम म्हणायला लागल्या. हा संत संगतीचा प्रभाव आहे. तिथं वर्णन करताना म्हटलंय महाराजांनी, मनुष्य पाहता राक्षसी मनुष्याचा आहार, म्हणजे जन्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार आम्हासी, भेटी होता जानकीसी निज कर्मा विसरलो. जे आमचं काय कर्म कशासाठी इथं ठेवलंय रावणाने आम्हाला ते विसरून गेलो आम्ही. भेटी होता जानकीसी, जे सीता मातेची भेट झाल्यानंतर खरं आमचा जन्म राक्षसाचा आहे. मनुष्याचा आहार आम्हासी, आम्हाला खाण्यासाठी माणसं लागतात, माणसाचा आहार करतो. पण सीतेच्या संगतीत आल्यानंतर आमच्या निजकर्माशी विसरलो. आमचं कर्मच आम्ही कामच आमचं विसरून गेलो, कशासाठी इथे आहोत हेच विसरून गेलो. म्हणजे एवढा प्रभाव हा कसला आहे तर हा संत संगतीचा प्रभाव आहे. अजून म्हणजे पुण्याईने कसं भेटतं संत संगती, तर वाल्या कोल्याचं सुंदर उदाहरण आहे. वाल्या कोल्याला नारद भेटले. नारद हे संत होते. तर वाल्या कोल्याला नारद भेटले. नारदानी काय भक्ती केली नाही आणि काही केलं नाही, नुसतं पापच केलं तरी पण संतांची भेट झाली. याचा वाल्या कोळ्यांनी पाप केलं म्हणजे आधीच्या जन्मात काही केलं नव्हतं, पूर्वजन्मी सुकृत थोडं केली ती आधी फळाशी आली. त्यांनी पूर्वजन्मीची सुकृत होती ती फळाला आली
आणि म्हणून त्याला नारदांची भेटी झाली. आणि नारदांची भेट झाल्यानंतर त्याच्या कम्प्लीट कायापालट झाला. म्हणजे संत काय करतात, संतांच्या संगतीने काय घडतं, हे वाल्याकोळ्याचं उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी केला, ही संत संगतीचा प्रभाव आहे. हा महिमा आहे संत संगतीचा. वाल्याचा वाल्मिकी जे बसले, जेव्हा डोळे मिटून बसले, मरा मरा म्हणत राहिले आणि जेव्हा उठले तेव्हा वाल्मिकी झाले होते. श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी, का ज्यांनी रामायण आधी लिहिलं आणि तसं रामाला आचरण करावं लागलं. बोलिले वाल्मिकी तैसेच वर्तेन, तैसेच करीन वर्तून दाखवीन दावीन राम म्हणे, नामा म्हणे. तर जसं वाल्मिकीने लिहिलंय तसंच मी आचरण करून दाखवेन असं प्रभू रामचंद्रांनी म्हटलंय. तर एवढा प्रभाव हा संत संगतीचा आहे. तर या संत संगतीचा काय लाभ? तर संत संगतीने महाराज म्हणतात, संत संगे हरे पाप, संत संगे निरसे ताप, संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चल. पहिला लाभ म्हटलाय संत संगे हरे पाप आणि संत संगे हरे ताप. ताप म्हणजे दुःख. ताप हे 3 प्रकारचे. हरे पाप, संत संगे हरे पाप म्हणजे पापाचं हरण होतं. का? कारण संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर देवाचं स्मरण होतं आणि भगवंताचं नामस्मरण घडतं. जसं जसं भगवंताचं नामस्मरण करतो तशी तशी पाप कमी होत राहतात. असं हरिपाठामध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे. तर हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. अनंत पाप राशी, अनंत पापाच्या राशी असल्या तरी त्या भगवंताच्या नामस्मरणाने त्या जळून जातात. तर म्हणून संतांच्या बरोबर राहिल्यानंतर संत संगे हरे पाप असं म्हटलंय. पापाचं हरण होतं. का? कारण आपल्या त्यांच्याबरोबर नामस्मरण घडतं किंवा किंबहुना संत हे आपल्याला अनुग्रह देतात किंवा मंत्र देतात आणि त्या मंत्राचा जप करायला सांगतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडनं नामस्मरण घडतं आणि नामस्मरण घडल्यानंतर ह्या पापाचं निर्हरण होतं किंवा पापाचा नाश होतो. संत संगे निरसे ताप. ताप हे 3 प्रकारचे ताप आहेत. त्रिविध ताप आपण म्हणतो की नाही, जे आदिदैविक आणि आध्यात्मिक म्हणजे भूतमात्रांपासून होणारा त्रास. आदिदैविक म्हणजे देव पिशाच यांच्याकडून होणारा त्रास आणि आध्यात्मिक त्रास म्हणजे मन शरीर याच्यापासून होणारा त्रास. तर असे हे 3 प्रकारचे त्रिताप आहेत. तर हे त्रिताप म्हणजे दुःख आहे. या त्रिताप म्हणजेच दुःख. या मनुष्य जन्मामध्ये दुःख काय येते, हे 3 ताप आहेत. या तिघापासून होतं. या त्रितापापासून आपल्याला दुःख होतं. तर हे दुःख सुद्धा निवारण होतं. या दुःखाचं निवारण, त्रितापाचं निवारण म्हणजे मनुष्य जन्मातलं जे दुःख आहे ते दुःखाचं निवारण होतं. जे दुःख राहतच नाही आणि सुखाचा सुकाळ, संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तर मग दुःख लेश. तर हे त्रिताप जाणं म्हणजेच आपलं दुःख नाहीसं होणं, दुःखाचा नाश होणं. त्यालाच त्रितापाचा नाश असं म्हणतात. त्रितापाचा नाश झाला का आपलं दुःख राहत नाही. तर ह्या त्रितापाचा नाश पण आपल्याला परमार्थामध्ये भक्ती करताना ह्या त्रितापाचा पण नाश करायचा असतो. म्हणजे तो कसा होतो? तर भूतमात्रा आपण जेव्हा अद्वैतात जातो किंवा ह्या सगळ्याचा संघ जेव्हा त्याग करतो, वैराग्य जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा या सगळ्याचा संघ होतो ना, भूतांचा, पिशाच्यांचा, सगळ्याचा संघ सुटतो. देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. एकच देव लक्षात राहतो. डोळ्यामध्ये किंवा अनन्य जेव्हा म्हणतो जेव्हा आपण, तेव्हा अनन्य म्हणजे न अन्य दुसरं काही राहतच नाही. म्हणजे मन पण राहत नाही आणि देह पण राहत नाही. शरीर किंवा आध्यात्मिक जे ताप आहे, मनापासून मनाला होणारे जे काय त्रास आहेत, मनाचे क्लेश आहेत, तर मनाचे आवरण, मल आणि असे जे मनाचे क्लेश आहेत, तर तेही नाहीसे होतात. तर मनापासून, शरीरापासून होणारे, कारण का हे आपण विसरून जातो. जेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये लागतो किंवा संतांच्या संगतीमध्ये राहतो, तेव्हा या सगळ्याचा विसर पडतो आणि हा विसर पडल्यानंतर आपोआप हे त्रिताप सुद्धा, हे होणारी दुःख सुद्धा आपल्याला ही कमी होतात किंवा नाहीसी होतात. संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चल. बघा, संत संगे हेच साधायचं आहे ना. आतापर्यंत आपण विचार करताना काय विचार केला का, म्हणजे निर्विकल्प मन करायचंय. संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चल. निश्चल म्हणजे स्थिर होतं, अचल होतं, निश्चल होतं.
जे एका ठिकाणी स्थिर होतं, एका ठिकाणी कुठे तर भगवंतावर. जे संकल्प विकल्प जाऊन मन निर्विकल्प होतं आणि निर्विकल्प झालं म्हणजेच निर्मळ झालं, स्वच्छ झालं का मग त्या मनामध्ये भगवंताचा प्रवेश होतो आणि भगवंताच्या ठिकाणी ते मन स्थिर होतं. जे संकल्प विकल्प काढून मनाला कुठे स्थिर करायचं आहे तर भगवंताच्या नामावर किंवा भगवंताच्या रूपावर स्थिर करायचंय, रूपावर नामावर स्थिर करायचं आहे, तर त्या ठिकाणी ते स्थिर होतं. संतांच्या संगती गेल्यानंतर संतांच्या संगतीचा फायदा किंवा आपल्याला त्या संतांच्या सहवासामुळे आपलं मन ठिकाणावर येतं, स्थिरावतं. तर हा संत संगतीचा हा परिणाम आहे किंवा फायदा आहे. संत संग वैराग्य घडे, संत संग विरक्ती जोडे. बघा हे परमार्थाला ज्याची ज्याची गरज आहे ते सर्व काही आपल्याला संत संगतीने मिळतं. सर्व काही मिळतं. संत संगे वैराग्य घडे. वैराग्य परमार्थाला वैराग्य तर आधी असावं लागतं. वैराग्य काय? तर वैराग्य वै वै रा त्याच्यात दोन शब्द आहे. वै वै म्हणजे विरुद्ध, म्हणजे ज्याचा त्याग. राग, राग म्हणजे प्रेम किंवा द्वेष. राग द्वेष याला किंवा प्रेम किंवा द्वेष याला राग म्हटलं. राग याचा अर्थ क्रोध नाही. राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे आसक्ती, मनाची आसक्ती. प्रेम किंवा द्वेष. तर याला राग म्हटलंय. तर संत संगे वैराग्य घडे. वैराग्य म्हणजे राग द्वेष त्याग करणं, त्याला वैराग्य. राग द्वेषाचा, राग म्हणजे प्रेमाचा, प्रेमाचा त्याग. प्रेम म्हणजे काय? मनाने प्रेम करतो. कशावर करतो? दुसऱ्यावर करतो. मी माझी ऐसी आठवण, म्हणजे परत तिकडे फिरून फिरून तिकडे येतो. तर मी आणि माझे हे आवडत असतं ना, त्याच्यावर प्रेम असतं, ज्याला आसक्ती म्हणतो आपण परमार्थामध्ये. मनाची आसक्ती. मनाची आसक्ती काय? तर मनाचं प्रेम. किंबहुना दुःखाचं कारणच हे आहे. मनाची आसक्ती संसारामध्ये आहे म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होतं. दुःखाचं कारणच हे आहे. किंबहुना असं म्हटलंय महापुरुषांनी, संतांनी असं सांगितलंय का जेवढी आसक्ती, जेवढ्या प्रमाणात आपलं मन त्याच्यात अडकलेलं असतं तेवढ्या प्रमाणात आपल्याला दुःख होतं. जे जर 100% एखाद्यामध्ये मन अडकलं असेल तर 100% दुःख होतं. त्या वस्तूचा किंवा त्या माणसाचा नाश झाल्यानंतर, ते हरपल्यानंतर तेवढंच दुःख आपल्याला होतं. जेवढं आपलं त्या वस्तूमध्ये मन अडकलेलं असतं तेवढं ती हरवल्यानंतर दुःख होतं. किंवा एखाद्या माणसावर जेवढं आपलं प्रेम असतं तर तो गेल्यानंतर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दुःख होतं. बघा म्हणून सगळ्यांचं दुःख सारखं नसतं. एखादा माणूस गेल्यानंतर सगळे रडतात, पण सगळ्यांचं दुःख सारखं नसतं. जे पत्नीला जास्त असतं, मुलाला जास्त, त्याच्यापेक्षा थोडंच कमी असतं किंवा नोकराला, भावाला कमी असतं. सगळ्यांचं सारखं नसतं. का? कारण सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावर जास्त नसतं. एका त्या गेलेल्या माणसावर सगळ्यांचं प्रेम हे सारखं नसतं. आणि म्हणून जेवढं प्रेम असतं ना तेवढंच दुःख असतं. म्हणजे दुःखाला कारण काय? तर मनाची आसक्ती, मनाचं प्रेम, मनाचं अटॅचमेंट, त्याच्यावर आपलं मनाचं नातं. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं ते दुःखाला कारण आहे. कारण ते नातं संपलं का दुःख होतं. आणि म्हणून आपण दुःख सहन करतो संसारामध्ये. म्हणून त्याच्याशी अटॅचमेंट, या संसारातलं अटॅचमेंट जे आहे ते काढणं, त्याच्यातली आसक्ती आहे ती काढणं, त्याला वैराग्य म्हटलंय. तर हे संत संगे वैराग्य घडे. तर हे वैराग्य कशाने होतं? तर संत संघाने होतं. म्हणून मनाची आसक्ती म्हणजे याचा अर्थ प्रेम करू नये असं नाही. म्हणजे त्यांच्याविषयी जे आपल्या कौटुंबीय आहेत किंवा आप्तेष्ट आहेत त्यांच्याविषयी जे आपले कर्तव्य आहे ते करावं. कर्तव्य करत राहायचं. पण त्याच्यात मन आसक्त ठेवू नये असं संतांनी सांगितलं. मन अडकवून ठेवू नका. म्हणजे जसं बघा एखादा म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो का बँकेतला कॅशियर आहे, बँकेतला कॅशियर. तो कॅशियर त्याच्या हातामध्ये नोटांची दिवसभर बंडलं असतात. म्हणजे दिवसभर पैसे मोजत असतो, कोणाला देतो, कोणाचे घेतो, बँकेत डिपॉझिट करण्याचे घेतो, ते मोजतो, कोणाला द्यायचे असेल ते मोजतो. हातामध्ये लक्ष्मी खेळत असते त्याच्या. पण त्याच्यावर प्रेम असतं का त्याचं? त्या पैशावर त्याचं प्रेम असतं का? मन त्याच्यात अडकलेलं असतं का? नाही. का नाही? कारण त्याला माहित आहे ते त्याचं नाहीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रेम नसतं. जे पैसे दिवसभर घरात असतात. एका माणसाला म्हणजे त्याच्या मुलाची त्यांनी पत्रिका सांगितली, दाखवली. ज्योतिषाला आपण दाखवू की नाही, ज्योतिषाला सांगितलं, त्यांनी कुंडली दाखवली. त्या ज्योतिषाने सांगितलं का याच्या हातामध्ये सतत पैसा खेळत राहील.
आता सतत पैसा खेळत राहील बोलल्यानंतर तो फार आनंदी झाला, खुश झाला का आपल्या मुलाच्या हातामध्ये सतत पैसा राहील. ते ऐकून त्याला फार आनंद झाला. मग तो हा मुलगा जो होता तो बँकेतला कॅशियर झाला. कॅशियर झाल्यानंतर सतत पैसा हातात खेळत राहिला. पण त्याला पैसा एवढा मिळाला नाही ना, पगार तेवढाच मिळाला नाही. म्हणजे त्या माणसाला असं वाटलं सतत पैसा खेळत राहील म्हणजे हा कोट्याधीश होईल. पण तो का कोट्याधीश झाला नाही, नोकरीच करायला लागली. मग तो परत ज्योतिषाकडे गेला. तुम्ही तर सांगितलं होतं माझ्या मुलाच्या हातामध्ये पैसा खेळेल आणि तो तर पगाराशिवाय दुसरं काही त्याला मिळत नाही. आमची परिस्थिती आहे तशीच आहे. मग ते ज्योतिषाने सांगितलं, तो काय करतो? तर म्हणाले बँकेत कॅशियर आहे. आहे ना हो, मी सांगितलेलं खोटं खोटं आहे. आणि त्याच्या हातामध्ये पैसा खेळतो ना. तसं आहे. तर तो पैसा खेळतो पण त्याच्यावर त्याचं प्रेम नाही. कारण तो त्याला माहित आहे ते त्याचं नाही. मग तो पैसा बँकेतला जर कमी झाला तर त्याला दुःख होतं का? नाही. वाढला म्हणून त्याला आनंद होतो का? नाही होत. म्हणजे एखाद्या दिवशी जर 8-10 कोटी जर डिपॉझिट झाले बँकेत, तर तो श्रीमंत झालो म्हणून काय त्याला आनंद होतो का? नाही होत ना. किंबहुना त्याला दुःख होतं का दिवसभर एवढे मोजायला लागले म्हणून तो थकून जातो. दुःख होतं त्याला. तर असं आहे म्हणजे संसारातलं पण असं आहे. किंवा मोलकरणीचं उदाहरण देतो मी नेहमी. मोलकरणी येतात आपल्या घरामध्ये काम करतात. बघा आपल्या घरातला अर्धा संसार मोलकरीण अर्ध्यापेक्षा जास्त जे नोकरी करणारे असतात त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त संसार त्याच सांभाळत असतात. ज्या आपल्या संसारातली 70-80% कामं ती मोलकरीण करत असते. जेवणापासून सगळं. मग हे सगळं आपला संसार करणारी कोण असते? मोलकरीण असते. पण ती जी करते ते आपल्या संसारावर तिचं प्रेम असतं का? त्या मोलकरणीचं प्रेम नसतं. पण कामं करत असते. पण त्याच्यावर प्रेम नाही. आपल्या घरावर तिचं प्रेम नसतं. आपल्या घरातल्या वस्तूवर तिचं प्रेम नसतं. तिच्या मनामध्ये एकच ओढ असते का हे काम संपून कधी माझ्या घरी जाते, कधी माझ्या मुलांना जेवण करून घालते, जेवायला घालते. ही तिला सारखी चिंता असते. म्हणजे तिचं मन कुठे गुंतलेलं असतं तिच्या मुलांवर आणि कामं कुठे करते आपल्या घरामध्ये. तसं संसारामध्ये असावं. म्हणजे आपलं कर्तव्य करावं पण मन मात्र भगवंताकडे गुंतलेलं असावं. मन मात्र आपलं संसारात असता कामा नये. त्याला आसक्ती म्हणतात. म्हणून करू नये असं नाही, संसार करा. संसार करावा नेटका मग परमार्थ साधावा असं समर्थांनी सांगितलंय. म्हणून संसार तर करावाच. संसार करू नये असं नाही. संसार जन्माला आलो मनुष्य देहाला आल्यानंतर संसार हा करावाच लागतो. तुम्ही काय, मी काय, इव्हन संत जरी जे देह धारण केल्यानंतर त्यांना संसार करावाच लागतो. भले संसार याचा अर्थ त्यांनी लग्न करावं असं असं नाही. संसार म्हणजे संसारातले व्यवहार करावे लागतात ना. तोही संसारच आहे. देणं घेणं किंवा धंदा करणं, नोकरी करणं हा सुद्धा संसारच आहे. कर्मही करावीच लागतात ना. एखाद्याने जर म्हटलं का मी काहीच करणार नाही, बसून राहीन, तरी पण तो कर्म करतच असतो. कर्म कोण करत नाही? कर्म करावंच लागतं. अरे श्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे. जेवणं हे सुद्धा कर्मच आहे. उठणं, बसणं, अंघोळ करणं हे सुद्धा कर्मच आहे. कोणाला करायला लागत नाही. श्वास तर सगळ्यांना घ्यायला लागतं, पाणी सगळ्यांना प्यावं लागतं. ही कर्मच आहेत. त्याच्यामुळे शरीर धारण केल्यानंतर कर्म करायला लागत नाही असं नाही. म्हणून कर्म करावीत आपली. पण लक्ष मात्र देवाकडे असावं. आसक्ती मात्र देवामध्ये असावी. असं असं जेव्हा करतो, तेव्हा आपलं वैराग्य घडतं. त्याला वैराग्य म्हटलंय. वैराग्य म्हणजेच राग, द्वेषाचा त्याग. द्वेषाने सुद्धा आपण त्याच्यात ते अटॅचमेंट असलं ना, तरी पण आपल्या डोक्यामध्ये संसारच असतो. बघा द्वेष करून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतली ना. शिशुपालाचं उदाहरण आहे. कंसाचं उदाहरण आहे. त्यांनी काय केलं? शिशुपालाने देवाचा द्वेषच केला. पण मनामध्ये भगवंत होता ना. द्वेष करताना सुद्धा रूप कोणाचं मनामध्ये रूप कोणाचं, ध्यान कोणाचं होतं? देवाचं होतं. कंसाला तर काय सगळीकडे जेवणात पण देव कृष्णच दिसत होता. म्हणजे मरेपर्यंत सतत देवाचं कृष्णाशिवाय दुसरं काही नाही. आठवा दिसत होता बस. सगळीकडे. बसलं तर नाव्याच्या वाट्यात कृष्ण एवढं कृष्णाचं ध्यान लागलं होतं. म्हणजे हे काय प्रेमाने नव्हतं, हे द्वेषाने होतं. म्हणजे द्वेषाने जरी भगवंताचं जर ध्यान केलं तसं तर भगवंत प्राप्ती होते. तसं द्वेषाने सुद्धा संसाराचं आपण ध्यान केलं तरी संसाराची आसक्ती निर्माण होते. म्हणजे राग द्वेष असं म्हटलंय. राग द्वेष. राग द्वेष म्हणजे प्रेमाने करा किंवा द्वेषाने करा. कुठल्याही पद्धतीने मन जर संसारामध्ये आसक्त असेल तर ते वैराग्य नाही. म्हणजे संसाराविषयी आपल्याला राग पण नको, प्रेम पण नको आणि द्वेष पण नको. असं आसक्त म्हणजे निरासक्त झालं पाहिजे. आसक्ती गेली पाहिजे.
असं जेव्हा असत त्याला वैराग्य म्हणत. हे कशाने होतं तर संत संगे वैराग्य घडे, संत संगे विरक्ती घडे, विरक्ती जोडे. विरक्ती म्हणजेच वैराग्य. जे विरक्त होतो आपण एका एका गोष्टीपासून, विरक्ती वीट येतो. वीट येणं, मनाला वीट येणं, मन विटणं म्हणजे विरक्ती. प्रत्येक गोष्टीत एका एका गोष्टीत अति झाली तर त्याच्यात वीट येतो. खाऊन खाऊन आपण श्रीखंड खाऊन खाऊन नोशा आला ज्याला म्हणतो आपण. नोशा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की नाही, हे एखाद्या गोष्टीचा मला नोशा आला, बघवत नाही, ती खावत नाही, मला तोंडात घेवत नाही, म्हणजे काय, त्याचा विरक्ती झाली. तर तो विरक्त होतो. तसा जसं एखाद्या गोष्टीचा नोशा, तसा संसाराचा नोशा आला पाहिजे. जे संसारात कर्म करावी, पण त्या संसारावर प्रेम किंवा आपली अटॅचमेंट राहता कामा नये. अटॅचमेंट मात्र भगवंतावर राहावी, त्याला वैराग्य असं म्हटलंय. तर संत संगे वैराग्य घडे, संत संगे विरक्ती जोडे, संत संगे निजशांती वाढे, साधन हृदय अखंडित. निजशांती, निजशांती म्हणजे काय, आत्मशांती. निज म्हणजे आत्मा, स्वतःच. आत्मशांती वाढते, जे आपल्या आत्म्यावरचं प्रेम वाढतं, म्हणजे आत्मशांती प्राप्त होते. साधन हृदय अखंडित. तर हे साधन जर केलं, अखंडित जर केलं, तर हे सगळं संत संगतीने होतं. निजशांती लाभते. निजशांती म्हणजे आत्मशांती. म्हणजे आत्म्याचं आपल्याला स्वरूप कळतं, आत्म्याचं ज्ञान व्हायला लागतं आणि त्या आत्म्यावर आपलं मन शांत होत व्हायला लागतं, स्थिर व्हायला लागतं, म्हणजे शांत व्हायला लागतं. निजशांती लाभे. तर असं आत्म्यावर शांत, आत्म्याच्या ठिकाणी येऊन शांत होणं मन, त्याला निजशांती असं म्हटलंय. संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे मुक्ती मुक्ती, साधका करी अनायसे. बघा हे सगळे संत संगतीने लाभ आहेत. संत संगे हरीची भक्ती, म्हणजे संतांच्या संगती गेल्यानंतर काय, संत काय सांगणार आपल्याला, हरीची भक्ती. हरीची म्हणजे देवाची भक्ती, दुसरं काही सांगणार नाहीत ना. मी मग सांगितल्याप्रमाणे तिथे बोलले ते नाही आता देवाविना काही. म्हणून जिथं त्यांच्याकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर देवाशिवाय दुसरं काय ऐकायलाच. म्हणून हरीची भक्ती, भगवंताची भक्ती करते. संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, परत विरक्ती आली तिथे. म्हणजे संत संघाने ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान कुठलं तर ज्ञान म्हणजे काय कादंबऱ्या वाचायला देतात असं नाही, ग्रंथ वाचायला देतात असं नाही. इथे ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान. ज्ञान संत संगे ज्ञान विरक्ती. तर ज्ञान विरक्ती म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान झाल्यानंतर विरक्त होत जातो आपण, आपोआप विरक्त होत जातो. मग असं सांगितलं आत्मशांती. आत्मशांती म्हणजे आत्म्याचं ज्ञान. आत्मा हाच देव आहे, आपणच आत्म्याचे अंश आहोत. जे आत्मा जो आपला आहे तो भगवंताचा अंश आहे, तर तोच भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. आत्माच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते संतांच्या संगती झाल्यानंतर. आत्मशांती किंवा संत संगतीने ज्ञान विरक्ती, ज्ञान व्हायला लागतं, म्हणजे आत्मज्ञान व्हायला लागतं, त्या आत्म्याचं ज्ञान व्हायला लागतं. आणि हेच तर साधायचं आहे ना, आत्म्याचं ज्ञान, निजस्वरूपाचं ज्ञान. निजस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, आपल्या आत्मस्वरूपाची ओळख, आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं, हेच तर आपल्या संत संगतीने साधायचं आहे. तर हे ज्ञान विरक्ती घडायला लागते संतांच्या संगतीने. आणि आपण ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गामध्ये आपली प्रगती होत राहते संतांच्या संगतीने. केवळ संतांच्या संगतीचा प्रभाव आहे. संत संगे मुक्ती मुक्ती, साधका करती अनायसे. आणि असं करत असताना संतांच्या संगतीने ज्ञानाची प्राप्ती, भक्ती, वैराग्य, विरक्ती, असं निजशांती, हे सगळे घडत असताना मग मुक्ती मुक्ती, साधका करती अनायसे. म्हणजे असं करत करत ते मोक्षापर्यंत कधी घेऊन जातात आपल्याला ते कळत नाही. संत आपली वाटचाल त्यांच्याबरोबर करत असताना कधी आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जातात हे आपल्या लक्षातही येत नाही. अनायसे म्हणतात, जे त्यांच्या बरोबर राहिल्यानंतर अनायसे हे मोक्ष मिळतो. संत संगे मुक्ती मुक्ती, साधका करती अनायसे. अनायसे म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागत नाही. त्यांच्या संगतीत, त्यांच्या मताप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे, सांगण्याप्रमाणे आपण जर आचरण केलं तर ते अनायसे आपल्याला मुक्त करून जातात, मोक्ष करून देतात, मोक्ष हाती आणून लावतात. एवढं संत संगतीचं महत्व आहे. तर संतांची संगती म्हणजेच पुढे निळोबारायांचा अभंग आहे हा, मी आता जो म्हणतो तो, निळा म्हणे संत संग महाभाग्याचे भाग्य. निळोबाराय म्हणतात
संतांचा संग होणं हे महाभाग्याचे भाग्य आहे. जे नुसतं भाग्य नाही, महाभाग्य आहे. म्हणजे असं मगाशी सांगितलं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, कोटी जन्माची पुण्य संपत्ती गाठी असेल आयती, तरीच होय माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे, असं म्हटलंय. म्हणजे कोटी जन्माची पुण्य संपत्ती, कोटी जन्माचं पुण्य गाठीच असेल, कोटी जन्माची पुण्य संपत्ती गाठी असेल आयती. एवढी जर आपल्या संचितामध्ये जर गाठीला असेल पुण्य संपत्ती कोटी जन्माची, तरीच घडे माझ्या संतांची संगती, तर संतांची संगती होईल. सत्संगे भक्ती उल्हासे. आणि अशा संत संगती केल्यानंतर भक्ती उल्हासे म्हणजे भक्तीला जोम येतो, उल्हास येतो, भक्ती वाढते, देवाची भक्ती वाढते संत संगतीने. तर हे म्हणून निरोपाराय म्हणतात, हे महाभाग्याचे भाग्य आहे. संतांची संगती घडणं हे महाभाग्याचे भाग्य आहे. म्हणजे एकदा असं झालं, संत संगतीचं महत्व सांगताना संत संगतीचं उदाहरण नेहमी हे देतात का, विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोघांना म्हणजे दोघांची नावं आपल्याला सगळ्यांना श्रुत आहेत. विश्वामित्र ऋषी होते आणि वशिष्ठ मुनी होते. वशिष्ठ मुनी म्हणजे ज्यांनी, वशिष्ठ हे रामाच्या घराण्यातले गुरु, म्हणजे कुलगुरु त्यांचे वशिष्ठ मुनी. तर हे वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र ह्या दोघांचं फार वैर होतं. जे विश्वामित्र वशिष्ठांचा द्वेष करायचे, अत्यंत द्वेष करायचे, आणि दोघांमधून वारा जात नाही एवढं वैर असायचं. पण वशिष्ठ जरा सॉफ्ट असायचे, पण विश्वामित्र फार रागीट होते आणि त्यांना त्यांचं म्हणजे फार द्वेष असायचा विश्वामित्रांना. तर असे हे दोघं वैरी. आणि त्या विश्वामित्रानं एक दिवशी असह्य झालं, हे वशिष्ठांचं गुणगान गायलेलं वगैरे त्याला ऐकवत नव्हतं आणि त्यांना असह्य झालं. तर असह्य झाल्यानंतर या विश्वामित्रांनी ठरवलं का वशिष्ठांचं आपण मारून टाकू, त्यांना मारूनच संपूर्णच टाकायचं वशिष्ठांना, म्हणजे मग आपलं वैरच संपेल. तर ते अशा उद्देशाने विश्वामित्र एक दिवशी त्यांच्या घरावर गेले, म्हणजे रात्री गेले घरी, म्हणजे तलवार घेऊन विश्वामित्र त्यांच्या घराजवळ गेले आणि रात्री त्यांच्या घराच्या छपरावर बसले. म्हणजे वरून खालू उतरायचं आणि मग रात्री घरात जाऊन त्यांचा खून करायचा, असं वध करायचा. अशा उद्देशाने तलवार घेऊन जाऊन त्यांच्या घराच्या छपरावर बसले आणि छपराला त्यांनी असा, म्हणजे जिथं होल होता, आतमध्ये उतरायला जागा होती, तिथे जाऊन बसले आणि बघत होते काय करतात. तर रात्री झोपण्याच्या वेळेला वशिष्ठ आणि त्यांची पत्नी झोपण्याच्या वेळेला चर्चा चालली होती दोघांची. आणि वशिष्ठांच्या पत्नीने असा प्रश्न विचारला का, म्हणाले आपल्या ह्या विश्वामध्ये किंवा जगामध्ये श्रेष्ठ ऋषी कोण आहेत, तुम्हाला कोण वाटतं कोण श्रेष्ठ आहेत? वशिष्ठांना विचारलं त्यांच्या पत्नीने. तर वशिष्ठांनी उत्तर दिलं, म्हणाले या विश्वामध्ये विश्वामित्रांसारखा श्रेष्ठ मुनी नाही, ऋषी नाही म्हणाले. सर्वात श्रेष्ठ कोण असतील तर विश्वामित्र ऋषी आहेत. म्हणजे त्यांचे गुणगान गायला लागले, पत्नी समोर त्यांचे वैशिष्ट्य सांगायला लागले, विशेष सांगायला लागले. तर हे सगळं विश्वामित्र वरती छपरावर बसून ऐकत होते. आता एखाद्याचं गुण गायलं, एखाद्याची जर स्तुती केली तर त्याला राग राहील का? तर विश्वामित्राचा राग गेला. म्हणजे ते ऐकता 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 त्याचा राग संपूर्ण गेला आणि तो मारायला आलेला. तर सकाळ झाल्यानंतर तो त्यांच्या घरी जाऊन त्यांना शरण गेला. ते म्हणाले, आणि त्यांनी खरं खरं सांगितलं, ऋषीच होते. त्याने म्हणाले, मी तुमच्या एवढा द्वेष करत होतो, एवढा द्वेष करत होतो का, म्हणे मी आज ठरवलं होतं का तुमचा खून करावा आणि तुमचा खून म्हणजे वध करण्यासाठी मी तयारीने आलो होतो. पण तुम्ही तर मी बघितल्यानंतर तुम्ही माझे शत्रू नाही, तुम्ही तर माझी स्तुती करताय. हे सगळं ऐकलं मी, तुमचं दोघांची चर्चा ऐकली आणि हे संपूर्ण तास 2 तास ऐकल्यानंतर म्हणजे माझा राग संपूर्णच कळून आणि मला माझी चूक कळून आली का, अरे मी नको त्या माणसाचा द्वेष करत होतो, हा तर माझा स्तुती करणारा माझा मित्र आहे म्हणाले. म्हणजे असं माझ्या मनामध्ये आलं, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय त्या तुमच्याकडे आणि दोस्तीचा मैत्रीचा हात पुढे करणार. म्हणून त्यानंतर वशिष्ठांना त्या मनामध्ये काय नव्हतं, त्यांनी लगेच त्यांच्याशी मैत्री जोडली आणि दोघांची अशी घट्ट मैत्री झाली, जवळची मैत्री जवळीक झाली. आता तिथे पत्नी होती वशिष्ठांची. एवढ्या सगळ्या चर्चा झाल्या, दोघांची मैत्री झाली आणि आनंदाने सगळ्या वार्तालाप झाल्यानंतर जाताना निघताना मग वशिष्ठांच्या पत्नीने सांगितलं का, महर्षी एक दिवस आमच्याकडे भोजनासाठी यावे.
जे मित्र झाल्यानंतर पत्नी आपलं कुटुंब असल्यानंतर जाताना आपल्या मित्राला म्हणतो ना, अहो कधीतरी जेवायला या. तसं वशिष्ठांच्या पत्नीने सांगितलं का भोजनाचा आमच्याकडे कधीतरी प्लॅन करा, आमच्याकडे भोजनाला या. तर म्हणाले अवश्य. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं एक दिवस ते भोजनाला आले. विश्वामित्र वशिष्ठांकडे भोजनाला आले. सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि भोजन केल्यानंतर विश्वामित्रानं सुंदर जेवण दोघांना जेवण घातलं. जेवल्यानंतर जायला जेव्हा निघतात तेव्हा मित्राला काहीतरी भेट द्यावी म्हणून विश्वामित्राने सांगितलं तुम्हाला काय भेट देऊ. तर म्हणाले तुम्हाला काय वाटेल ते द्या. तर वशिष्ठांनी त्यांना भेट काय दिली तर ते म्हणाले तुम्हाला अर्ध घडी संत संगती भेट देतो, दान देतो. विश्वामित्राने सांगितलं का तुम्हाला वशिष्ठांनी त्यांना अर्ध घडी संत संगती दिली, अर्ध घडी संत संगती तुम्हाला देऊन टाकली. विश्वामित्राला दुःख झालं, अरे मी एवढा मोठा ऋषी आणि यांनी मला म्हणजे अर्ध घडी संत संगती दिली. मग त्यांनी पण त्यांना आमंत्रण दिलं का तुम्ही पण माझ्याकडे भोजनासाठी यावं, उभयता तुम्ही माझ्या घरी पण भोजनाला या. विश्वामित्राने आमंत्रण दिल्यानंतर तशाप्रमाणे वशिष्ठही त्याच्याकडे भोजनाला गेले. तिथे त्यांनी छान पंचपक्वान्नांचं जेवण घातलं आणि जेवण झाल्यानंतर परत विश्वामित्र त्यांची पत्नी यायला निघाल्यानंतर परत त्यांना भेटवस्तू म्हणून काय द्यावी. तर विश्वामित्राला तर वाईट वाटलं होतं. मग यांना खिजवण्यासाठी विश्वामित्राने म्हणाला तुम्हाला माझ्या 1000 यज्ञाचं पुण्यदान केलं. विश्वामित्र म्हणाले तुम्हाला 1000 यज्ञाचं पुण्यदान केलं म्हणाले. आता म्हणजे का कशासाठी तो अभिमान ना थोडासा विश्वामित्रामध्ये. अरे तुम्ही अर्धगडी दिलीत, मी तुम्हाला 1000 यज्ञाचं पुण्यदान केलं, मी उदार आहे. तर वशिष्ठ म्हणाले अहो 1000 यज्ञाचं तुम्ही म्हणजे पुण्यदान केलं बस. तेवढे तुम्ही काय दिलं. ते म्हणाले अर्धगडी संत संगतीपेक्षा ही कितीतरी श्रेष्ठ आहे. विश्वामित्र म्हणाले तुम्ही जे अर्धगडी संत संगती त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं दान आहे माझं. ते म्हणाले नाही नाही तुमची चूक होते म्हणाले. विश्वामित्र म्हणाले वशिष्ठ म्हणाले तुमचं चुकतंय काहीतरी. म्हणजे मी जे तुम्हाला संत संगती अर्धगडी दिली त्याचं श्रेष्ठत्व या 1000 यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक आहे, फार आहे. दोघांचा वाद सुरू झाला. म्हणजे या अर्धगडी संत श्रेष्ठ, संत संगती श्रेष्ठ का 1000 यज्ञाचं पुण्य श्रेष्ठ, श्रेष्ठ कोण. याच्यात त्यांचा वार्तालाप चर्चा सुरू झाली, वादविवाद सुरू झाला. शेवटी काय वाद संपेना. ते म्हणतात माझं श्रेष्ठ, ते म्हणतात माझं श्रेष्ठ. म्हणून त्यांनी दोघांनी ठरवलं का आपण आपला वाद संपणार नाही, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. मग दोघे जण मिळून ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं का असा असा आमचा वाद चाललाय. विश्वामित्रांनी मला 1000 यज्ञाचं पुण्यदान केलं. वशिष्ठांनी विश्वामित्र म्हणाले मला अर्धगडी संत संगती दान केली. म्हणजे श्रेष्ठ काय याच्यात, अर्धगडी संत संगती का 1000 यज्ञाचं पुण्य, श्रेष्ठ काय. ब्रह्मदेवाने विचार केला हे दोन्ही पण श्रेष्ठ मुनी आहेत. एखाद्याचं जर चांगलं म्हणजे खरं म्हणालो आणि दुसऱ्याला राग आला तो शाप द्यायचा आणि आपल्याला संपवून टाकायचा. ब्रह्मदेवाने विचार केला की बाबा हा निर्णय मला नाही करता येणार. तुम्ही महादेवांकडे जा. म्हणजे परवा सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले हे तुमचा वाद तुम्ही महादेवांकडे घेऊन जा. म्हणून ते शंकराकडे गेले, महादेवांकडे गेले आणि शंकराने सांगितलं का असा असा आमचा वाद चाललाय, याचा निर्णय तुम्ही द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. शंकराने विचार केला का बाबा हे मुनी म्हणजे फार काय यांनी काय वाईट केलं तर काय आपल्याला थांबवता येणार नाही. तर म्हणाले शंकराने विचार केला का हे नको, हे झंझटच नको आपल्याकडे. म्हणजे जाऊ दे श्री विष्णूंकडे. शंकरा महादेवाने सांगितलं का बाबा मी हा वाद काय मी सोडू शकत नाही, माझं काय डोकं चालत नाही, बुद्धी चालत नाही. तुम्ही एक काम करा महाविष्णूंकडे जा. म्हणून मी हे दोघे जण महाविष्णूंकडे गेले, विष्णू भगवंताकडे गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही अहो ब्रह्मदेवांकडे गेलो. त्यांनी सांगितलं महादेवांकडे जा. महादेवांना सांगितलं, त्यांनी सांगितलं माझ्याशी नाही होणार, त्यांनी तुमच्याकडे पाठवलं, आता तुम्ही तरी आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. तर मग महाविष्णूंनी सांगितलं का मला याचं उत्तर मी नाही देऊ शकणार, पण तुम्हाला मी उपाय सांगतो का याला कोण देईल हे तुम्हाला सांगतो म्हणा. तर म्हणाले कोण देईल आम्हाला याचं उत्तर. तर म्हणाले तुम्ही शेषनागाकडे जा आणि हा शेषनाग ज्यांनी पृथ्वी धारण केली आपल्या डोक्यावर, हा शेषनाग जो आहे ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. म्हणजे हे मी सांगतो.
तुम्ही जा तिकडे, माझ्याकडे येण्यापेक्षा तुम्ही शेषनागाकडे जा, तिथे तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळेल. तशाप्रमाणे दोघे जण हे शेषनागांकडे गेले आणि शेषनागानं सांगितलं की बाबा आम्ही ब्रह्मदेवांकडे गेलो, महादेवांकडे गेलो, श्री विष्णूंकडे गेलो, सगळ्यांनी सांगितलं की आमच्याशी नाही होणार. आणि शेवटी महाविष्णूंनी सांगितलं की याचं उत्तर तुम्ही द्या, म्हणजे शेषनाग देतील, आणि म्हणून अपेक्षेने तुमच्याकडे आलोत आम्ही. तर आमच्या अपेक्षा भंग करू नका, तुम्ही त्याचं उत्तर द्या. अर्थात जे शेषनागांना आज्ञा केलेलीच असेल श्री विष्णूंनी, म्हणून शेषनागाने सांगितलं ठीक आहे. म्हणाले एक काम करा, मला विचार करायला फुरसत नाही, एवढी पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे, एवढं ओझ आहे, तर मी विचार कसा करणार? तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी मला चिंतन करायला लागेल, विचार करावा लागेल. विचार करण्यासाठी माझं जर डोकं मोकळं झालं, जर माझी म्हणजे चिंतन करण्याची शक्ती जर झाली, या ओझ्यापासून मी जर मुक्त झालो, तर मी त्याचा विचार करीन, नाही तर मला विचार कसा करता येईल? तुम्ही एक काम करा. ते म्हणाले या 1000 यज्ञाचं पुण्य आहे, ते तुम्ही असं म्हणा का या 1000 यज्ञाचं पुण्य मी देतो, ही पृथ्वी या शेषनागाच्या डोक्यावरून 2 फूट का वर जावी, का पृथ्वीचा भार हलका व्हावा, 2 फूट 3 फूट ही वर जावी त्यांच्या डोक्यावरून, आणि हा यांचा भार हलका व्हावा, असं म्हणा तुम्ही. किंवा तुम्ही ज्यांचं वशिष्ठांचं आहे अर्धघडी संत संगती, तुम्ही म्हणा अर्धघडी संत संगती मी माझी पणाला लावतो, त्या पृथ्वीनी वर जावं. विश्वामित्रांना सांगितलं तुमचं 1000 ज्याच्या विनंतीने पृथ्वी माझ्या डोक्यावर वर होईल तो श्रेष्ठ. असं शेषनागाने उपाय सांगितला. मग विश्वामित्र म्हणाले माझ्या 1000 यज्ञाचं पुण्य मी पृथ्वीला दान करतो, या पृथ्वीने या शेषनागाच्या डोक्यावरून 2 फूट वर जावी. पण चमत्कार असा का विश्वामित्रांनी सांगितल्यानंतर पृथ्वी 1 इंच सुद्धा ढळली नाही, म्हणजे वर गेली नाही, कुठेच काही झालं नाही. मग वशिष्ठांच्या टर्न आला. वशिष्ठांनी सांगितलं का माझी अर्धगडीच्या संत संगतीचं पुण्य मी दान करतो, पृथ्वीने शेषनागाच्या डोक्यावरून वर जावं. असं विश्वामित्रांनी बोलल्यानंतर, संकल्प केल्यानंतर पृथ्वी लगेच 2 फूट वर गेली, शेषनागाच्या डोक्यावरून वर गेली. आणि वर गेल्यानंतर मग शेषनागाने सांगितलं अजून मी सांगायची गरज आहे का? म्हणजे 1000 यज्ञाचं पुण्य श्रेष्ठ आहे का अर्धगडी संत संगती श्रेष्ठ आहे, हे मग सांगायची गरज आहे का? ते म्हणाले आपोआप तुम्हाला कळलंय ना, आता तुमचं उत्तर तुम्हाला मिळालंय. तर संत संगतीचं एवढं श्रेष्ठत्व आहे, म्हणजे 1000 यज्ञाचं पुण्य ते सुद्धा फिकं आहे, अर्धगडी संत संगती बरोबर ते फिकं आहे. म्हणून 1 घडी अर्धी घडी आधी तैपुनी आत, कबीर म्हणतात 1 घडी आधी तैपुनी आत. तुलसीदास तुलसी संगत साधू की हरी कोटा अपराध. तुलसीदास म्हणतात का 1 घडी आधी घडी, म्हणजे 1 घडी नाही, एकापेक्षा अर्ध घडी पण नाही, आधी तैपुनी आत म्हणजे पाव, अर्ध्याच्या आधी म्हणजे पाव घडी जरी संत संगती झाली तर हरे कोट अपराध, असं तुलसीदास म्हणतात. म्हणजे पाव घडी संत संगतीने कोटी अपराधाचं हरण होतं. एवढं संत संगतीचं श्रेष्ठत्व तुलसीदासांनी सांगितलं. म्हणजे एवढी श्रेष्ठ संत संगती आहे. मला विचार करा, हे सगळे लाभ संत संगतीने होणार नाही आहेत का? संत हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत, योगापेक्षा श्रेष्ठ आहेत. संतांचं श्रेष्ठत्व किंबहुना देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणजे असा तुकारामांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात 14 भुवने जयाच्या पोटी तोच आम्ही कंठी साठविला, काय एक उडे आमुच्या घरी ओळंगती. ज्या पोटामध्ये 14 भुवन आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहे, त्याला आम्ही कंठामध्ये साठवलाय. मग तो जर आमच्या कंठामध्ये असेल तर काय एक उणे आमच्या घरी काय कमी असणार? रिद्धी सिद्धी द्वारी ओळंगती, रिद्धी सिद्धी आमच्याकडे पाणी भरतात. असुर जयाने घातली तोरडी, तोच आम्हा जोडी दोन्ही कर. बघा संतांचं श्रेष्ठत्व देवापेक्षा. असुर जयाने घातली, अनेक असुरांचा ज्यांनी वध केला, असुर जयाने घातले तोरडी, तोच आम्हा जोडी दोन्ही कर. म्हणजे तो आमच्या पुढे कर जोडून उभा आहे. ज्यांनी अनेक हजारो राक्षसांचा वध केला, तो आम्हाला हात जोडून उभा आहे आमच्या समोर.
रूप नाही रेखा जयासी आकार, तो आम्ही साकार भक्ती केला. जो निराकार आहे, निर्गुण निर्विशेष निराकार आहे, ज्याला आकार नाही, गुणाच्या म्हणजे निर्गुण आहे, गुणाधीन नाही, गुणातीत आहे किंवा निर्विशेष आहे, ज्याला विशेष नाही, काय विशेषण नाही असा. तर असा जो रूप नाही रेखा जयासी आकार, तो आम्ही भक्ती साकार केला, त्याला सगुण रूप घ्यायला लावलं. हे आमच्या भक्तीची ताकद आहे. जे जो कोणाला दिसत नाही, निर्गुणात आहे, जो भगवंत कोणासमोर येत नाही, त्याला आम्ही रूप धारण करावं लावलं आणि आमच्या समोर सगुण रूपात त्याला उभं राहायला लावलं. तो आम्ही साकार भक्ती केला. अनंत ब्रह्मांडे जयाच्या अंगी समाना तो मुंगी आम्हासाठी, तुकाराम महाराज म्हणतात. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे जयाच्या अंगी, ज्याच्या अंगामध्ये अनंत ब्रह्मांडी आहेत, अनंत ब्रह्मांडाचा धनी आहे, समान तो मुंगी आम्हासाठी. आम्हाला त्याची किंमत नाही. तो समान तो मुंगी आम्हासाठी, मुंगी सारखा आहे तो आम्हाला. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो ठेवूनी निराळी आशा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अरे देवापेक्षा बळवान आहोत आम्ही. देवा म्हणे बळिया हे हे तुकारामांचाच अभंग आहे. काय हे बळवान आहोत आम्ही, बळिया शूर. भगवंताचे भक्त हे बळवान आहे, देवापेक्षा बळवान आहे. तुका म्हणे आम्ही देवा म्हणे बळी, राहिलो निराळी ठेवूनी आशा. मोक्ष आम्हा घरी कामारी येत असी, होय सांगो तैसी तुका म्हणे. अरे मोक्ष म्हणजे देवाचा जो मोक्ष आहे, तो आमच्याकडे गुलाम आहे आमचा. जे संतांचं श्रेष्ठत्व देवापेक्षा जास्त आहे. म्हणून संतांच्या घरी न सांगता करी सर्व काम. संतांच्या घरी काही न सांगता देव काम करत असतो. म्हणून एवढं श्रेष्ठत्व आहे संतांचं. एकदा असं झालं, एक गोरक्षनाथ जे योगी, हे योग मार्गाने त्यांनी प्राप्त केलेलं, तर योगी गोरक्षनाथ किंवा नाथ संप्रदायाचे ते योगी होते, महान योगी. ते योग मार्गाने गेलेले. तर त्यांची या गोरक्षनाथांची आणि कबीरांची एकदा भेट झाली. कबीर आणि गोरक्षनाथ हे एकमेकाला भेटले आणि भेटल्यानंतर एक संत आणि एक योगी अशी दोघांची भेट झाली. गोरक्षनाथ म्हणतात, त्यांची तिथे चर्चा झाली. ते म्हणतात योग मार्ग हा श्रेष्ठ आहे आणि योगी हे संतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. गोरक्षनाथ आपल्याच मार्गाला महत्व देऊन आपलं श्रेष्ठत्व सांगत होते. कबीर म्हणतात असेल ठीक आहे, तुम्ही श्रेष्ठ असाल, संतांना काही फरक पडत नाही, त्यांना मोठेपणाच द्या मिळायला पाहिजे असं काही नाही. असं जे संतांना काही मोठेपणाशी घेणं देणं नसतं. असं बऱ्याच वेळेला असं बऱ्याच संतांच्या, समर्थांचं एक उदाहरण आहे. समर्थांकडे एक पंडित, ज्यांना वादविवाद करण्याची फार हौस असते, असा एक पंडित वादविवाद करायला आला समर्थांकडे आणि तो म्हणाला, मला तुमच्याशी वादविवाद करायचा आहे." समर्थ म्हणाले, तुला करायचं पण मला नाही ना करायचा." समर्थ म्हणाले, तुला ठीक आहे, तुला वादविवाद करायचा पण मला नाही करायचा. तुम्हाला वादविवाद नाही करायचा तर मला मी श्रेष्ठ आहे म्हणा. म्हणजे ठीक आहे, तू श्रेष्ठ आहेस, काय फरक पडतो, आम्हाला काही फरक पडत नाही. तर त्याला फार आनंद वाटला. म्हणजे मी समर्थांना वादविवादात हरवलं, म्हणजे माझ्याशी वादविवाद करायला तयार नाहीत, जे समर्थही मला घाबरले, असा आविर्भावात जरा अभिमानाने परत निघाला. कारण समर्थांना त्याची करतच नव्हतं. असा जे भाव म्हणजे उथळपणाला खळखळाट फार, तशा प्रकारचे हे पंडित वादविवाद काय वेदविधी जरी झाला तरी माते नेणता वाया गेला. किंवा कबीर म्हणतात ना, पंडित पडे पुराण का मुल्ला, पंडित पोथी पढ़त है मुल्ला पढ़े कुरान, देह बुद्धी को छोडो नाही दोनों नरकमयी जाण. तर ते हे जोपर्यंत देह बुद्धी अभिमान वगैरे सोडत नाही तोपर्यंत हे नरकमयी जाण असं म्हटलंय कबीरांनी. त्या समर्थाना त्यांनी तर तो पळत निघाला पंडित आणि परत निघाल्यानंतर मध्ये कल्याण स्वामी मिळाले, भेटले. तिथे कल्याण स्वामी सुपाऱ्या फोडत होते. त्या समर्थांना सुपारी खायला फार आवडायची. कल्याण स्वामी हे समर्थांचे श्रेष्ठ भक्त होते, ज्यांनी दासबोध लिहिला. कल्याण म्हणजे समर्थांनी सांगितलं आणि त्यांनी कल्याण स्वामींनी लिहून घेतलं. तर हा दासबोध ग्रंथ कल्याण स्वामींनी लिहिला. तर हे कल्याण स्वामी हे समर्थांचे श्रेष्ठ भक्त होते. तर ते हा पंडित निघाल्यानंतर त्यांना पुढे कल्याण स्वामी बसून आपल्या सुपारी फोडत होत्या. तर तिथे हा यांनी जाऊन सांगितलं या पंडितांनी कल्याण स्वामींना. तर म्हणाले, समर्थ मला घाबरले, वादविवाद केला नाही त्यांनी. तर म्हणाले, वादविवाद केला नाही, असे घाबरले नाहीत. त्यांनी सांगितलं असेल करत नाही म्हणून, असं सांगितलं असेल.
तर म्हणाले, हो तसं सांगितलं म्हणजे ते हरले ना, वादविवाद केले नाही ना. ते म्हणाले, हरले नाही, असं काही नाही. हे वादविवादच करायचा आहे की तुला? तर म्हणे तुम्ही करा. कल्याण स्वामीला तुमच्याशी करतो. म्हणे कर ना, वादविवादच करायचा आहे. त्यामुळे बस वादविवाद बसवला कल्याण स्वामींनी समोर त्या पंडिताला आणि म्हणाला, प्रश्न करा. पंडितांनी सांगितलं प्रश्न करा. कल्याण स्वामींनी सांगितलं, अशा सुपाऱ्या पडल्या होत्या समोर उचलल्या अशा गोंधळीमध्ये आणि अशा भरपूर सुपाऱ्या घेतल्या आणि सांगितलं, या सुपाऱ्या किती आहेत सांग. कल्याण स्वामींनी प्रश्न केला, या सुपाऱ्या किती आहेत सांग. तो म्हणाला, असं कसं सांगता येईल? एवढ्या तुमच्या ओंजळीमध्ये सुपाऱ्या मोजल्या नाही काही कसं सांगता येईल? तर म्हणाले, माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. सुपाऱ्या किती आहेत सांगा. तर म्हणाले, असा कसा प्रश्न विचारतात? अरे प्रश्न आहे, तू पंडित आहेस ना, कुठलाही प्रश्न असला तरी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे वादविवादात. तर म्हणाले, सुपाऱ्या किती आहेत ते सांग, नाही तर हरलास मग कबूल कर. शेवटी त्या पंडितांनी हारलो म्हणून कबूल केलं, कारण त्याला सांगताच येणार, कोणाला सांगता येईल? मग असा नियम असतो, वादविवादाचा नियम असतो. मग ज्याने प्रश्न केला त्यांनी त्याचं उत्तरही द्यायचं असतं. मग त्या पंडितांनी सांगितलं, तुम्ही प्रश्न केलात, मी नाही उत्तर देऊ शकलो, पण मी हारलो हे कबूल करण्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तेव्हा मी मानेन का तुम्ही श्रेष्ठ आहात, किंवा तेव्हा मी मानेन का मी हारलो तुमच्या समोर वादविवाद. तर म्हणाले, साधं आहे, याचं उत्तर तर सोपं आहे. किती सुपाऱ्या आहेत? तर म्हणे ओंजळभर आहेत. कल्याण स्वामींनी सांगितलं, किती आहेत? तर म्हणे ओंजळभर आहेत. मग अरे हे काय उत्तर आहे? तर म्हणे, मी तुला कुठं सांगितलं होतं नंबर सांग. मी थोडं विचारलं होतं किती, म्हणजे किती 100 आहेत का 200 आहेत हे नव्हतं विचारलं. किती आहेत ते सांग. त्याचं माप सांग. ओंजळभर आहेत. हे त्याचं उत्तर आहे म्हणाले. तो पंडित खाली मान घालून गेला. तर तर असं हे जे उथळ पाण्याला जरा हे असतात ना, त्यांना तसं हे कबीर आणि गोरक्षनाथ हे भेटले. गोरक्षनाथांना आणि कबीरांनी सांगितलं का ठीक आहे ना, तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि असं नाही, नुसतं सांगितलं तरी त्याला त्याचं समाधान होत नव्हतं. म्हणजे गोरक्षनाथाचं समाधान होत नाही. तुम्ही असं नाही, हे सहज बोललात तर म्हणजे त्यांना असं वाटतं अपमानच झाला. नाही, आम्ही योगी श्रेष्ठ आहोत. अरे मग असं आम्हाला काय? ते म्हणतात, नाही, 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 असं नाही. आपण परीक्षा घेऊया. आता परीक्षा घेऊया तर काय करणार? याची इच्छाच आहे. कबीर म्हणाले, ठीक आहे घेऊया. चला तुम्ही सांगाल ती परीक्षा. मग ह्या कबीरांना ते एक समुद्राच्या किनारी घेऊन गेले. असा मोठा तलाव होता. त्या तलावाच्या किनारी घेऊन गेले गोरक्षनाथ आणि म्हणाले, तर बघा या मोठ्या तलावामध्ये मी लपतोय. तुम्ही मला शोधून दाखवायचं. हा मोठा पाण्याचा साठा आहे समुद्रासारखा. तर याच्यात मी लपतोय. तुम्ही मला शोधून सांगा. शोधून दाखवा. कबीरानं सांगितलं. तर म्हणाले, ठीक आहे लपा. मी शोधतो. गोरक्षनाथ लपले त्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये मासा होऊन राहिले. आता अनेक एवढे मासे आहेत, त्याच्यातला हा मासा कसा ओळखायचा? गोरक्षनाथ कुठला मासा झालेत हे कसं ओळखणार? कबीराने आपल्या भक्तीच्या बळावर त्यांनी ओळखलं. म्हणजे गोरक्षनाथानं शोधून काढलं, तो मासा कुठला आहे का, ते कुठला मासा झालेत ते शोधून काढले, त्यांना वर काढले आणि त्यांना सांगितलं, हे तुम्ही. गोरक्षनाथ बरोबर आहे, ते प्रगट झाले. ते म्हणाले, ठीक आहे, बरोबर, तुम्ही ओळखलत मला, आता तुम्ही लपा म्हणाले. कबीरानं सांगितलं, तुम्ही लपा. म्हणे ठीक आहे, आता माझी पाळी आहे, मी लपतो. गोरक्षनाथ त्या पाण्यामध्ये लपले, सॉरी कबीर लपले त्या पाण्यामध्ये. गोरक्षनाथ शोधतात, त्यांना काही सापडले नाही. थकले शोधून आणि शेवटी वर आले आणि म्हणाले, कबीर महाराज मी हारलो, आता तुम्ही बाहेर या. कबीर बाहेर आले आणि मग त्यांनी कबूल केलं का नाही, संतच श्रेष्ठ आहेत म्हणाले. संत हे योग्यांपेक्षा पण श्रेष्ठ आहेत. पण मला एक सांगा म्हणाले, तुम्ही पाण्यामध्ये लपला होतात कुठे? कबीरांना विचारलं, तुम्ही पाण्यामध्ये लपला होतात कुठे? कबीराने सांगितलं, साधं आहे म्हणाले, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. पाण्यामध्ये मी पाणीमयच झालो होतो, पाणीच झालो होतो. अरे, त्यांनी गोरक्षनाथांनी कबीरांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हणाले, संतांचं श्रेष्ठत्व हे श्रेष्ठच आहे. संत हे श्रेष्ठच आहेत. म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर संत आहेत. देवापेक्षाही श्रेष्ठ संत हे देवानेही मान्य केलंय. देवाला आपला नियम बदलावा लागतो संतांसाठी. देवाला संतांसाठी आपला नियम बदलावा लागतो. बघा महाराज म्हणजे आता कथा सांगण्यात वेळ घालवत नाही मी जास्त. काय अ, माऊली ज्ञानेश्वरांनी मुलीचा मुलगा केला. जे मुलगी होती, पण नुसतं त्याला उठवलं. तो येऊन त्यांनी चरण धरलं त्यांचं, माऊलींचं, ज्ञानेश्वरांचं आणि त्यांनी हात धरून पायच सोडत नाही, चरण सोडत नाही माऊलींचं. म्हणून मग त्यांनी हाताला धरून उठवलं. कारण त्या मुलीनी मुलाचा ड्रेस केला होता. काय म्हणजे त्याची कथा आहे. तो एक राजाचा मुलगा म्हणजे राजाला मुलगाच होत नव्हता.
म्हणजे जेव्हा कधी त्याला मुलीच होत्या. मग एकदा त्याची राणी गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर राणीला सांगून म्हणजे ठणकावून सांगितलं का आता जर तुला मुलगी झाली तर तुझा वध करीन, मी तुला कापून काढीन. तर ते आणि ठीक आहे, आता ते काय ते राणीच्या हातात आहे का? मग शेवटी त्यावेळेला पण मुलगीच झाली. मग मुलगी झाल्यानंतर राणीला त्या म्हणजे प्रसूतीच्या वेळेला ज्या काही दाया होत्या किंवा ज्या सेवा करणाऱ्या ज्या दासी होत्या, त्यांना राणीने सांगितलं, का बघा मुलगी झाली हे राजाला कळता कामा नये. इथे बाहेर या रूमच्या बाहेर जाता कामा नये. जर कोणी सांगितलं तर तुम्हाला कापून काढीन, मी सुळावर देईन. असं राणीने पण त्यांना ठणकावून सांगितलं. त्याच्यामुळे राजाला काही कळलं नाही. मग राणीने काय केलं, त्या मुलीला मुलासारखं सजवलं आणि राजाला सांगितलं का मुलगा झाला. आणि वाढवताना पण मुलासारखंच वाढवलं. सगळे संस्कार पण मुलाचेच केलं त्या ज्या मुलीवर मुलाचे संस्कार केलं आणि मुलासारखंच वाढवलं. सगळ्यांना म्हणजे माहित होतं का राजाला मुलगा झाला, मुलगी झालीच नाही. सगळेजण मुलगाच समजतात. पण तो उपवर झाल्यानंतर त्याचं लग्न करायची वेळ आली. मग लग्न केल्यानंतर राजाने सगळीकडे दूत पाठवले आणि सुंदर अशी मुलगी शोधून त्या राजकुमाराचं लग्न केलं. म्हणजे मुलीरूपी राजकुमाराचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर आता काय करणार? बाकी सगळं जगाला मूर्ख बनवलं. पण आता पत्नीला कसं मूर्ख बनवता येणार नाही. म्हणून तो पश्चाताप त्याला डोकं म्हणजे काही चालच नाही. काय करावं? त्या मुलीला काही कळत नाही. तिला आता हे सगळ्यांना उघड होईल आणि आपल्या आईचा वध होईल म्हणून त्याला भीती होती. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर रात्री सगळे झोपल्यानंतर रात्री 12 नंतर तो बाहेर पडला. का कुठेतरी जाऊन आत्महत्या करायची या विचाराने तो बाहेर पडला आणि चालत, चालत, चालत सकाळ झाली. एका डोंगरावर गेला, उंच डोंगरावर आणि त्या डोंगराच्या कड्यावरून उडी घेणार. तेवढ्यात त्याला मृदुंगाचा आवाज ऐकायला आला. आणि तो आवाज ऐकल्यानंतर त्यांनी बघितलं खाली, तर खाली बघितलं तर संतांची दिंडी चालली. मग त्याच्या मनामध्ये एक विचार आला, बघा जोपर्यंत मरण येत नाही एखाद्याचं, तोपर्यंत आपल्याला बुद्धी होत नाही. आत्महत्या करायचं जरी ठरवलं, तरी जोपर्यंत आपलं मरण आलेलं नाही, आपले प्रारब्ध संपलेलं नाही, तोपर्यंत आपलं कधीही देहत्याग होणार नाही. ते होतच नाही. कारण का जर जे प्रारब्ध भोगण्यासाठी आपण देह धारण केलाय, ते जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत मृत्यू येणार नाही. किती इच्छा करा तरी नाही. एका म्हातारीने म्हातारी होती, कंटाळली. मुलांना वगैरे कंटाळली. तिने दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली खाली. का? तर आपला जीव देण्यासाठी. ती उडी मारली खालून व्हिक्टोरिया चालला होती, नेमकी त्या टांग्यामध्ये पडली आणि वाचली. जरी आपण प्रयत्न केला तरी तो वाचणार. काही केलं आत्महत्या करण्यासाठी विष प्यायला तरी तो कोणतरी डॉक्टरकडे घेऊन जाणार, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार, तो वाचणार. जोपर्यंत मरण येत नाही, जोपर्यंत आपलं प्रारब्ध संपत नाही, तोपर्यंत आपलं मरण येत नाही. आणि म्हणून या राजकुमार जो तो कड्यावर गेला होता आत्महत्या करण्यासाठी, त्याला मृदुंगाचा आवाज आला. त्याने बघितलं संतांची म्हणजे दिंडी चालली. मग त्याला विचार आला मनामध्ये, अरे मरण्यापूर्वी संतच जर आपल्याला दिसलं, ही भगवंताचीच कृपा आहे. तर मरण्यापूर्वी संतांच्या चरणावर डोकं ठेवून त्यांचं दर्शन घेऊन मग येऊन उडी मारू ना, मग आत्महत्या करू. म्हणून तो राजकुमार खाली उतरला आणि समोर ती दंडी होती, जे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ह्या लोकांची, ह्या श्रेष्ठ संतांची दिंडी होती आणि त्या दिंडीच्या पुढे चालत होते माऊली ज्ञानेश्वर. हातामध्ये म्हणजे खांद्यावर पताका घेऊन पुढे ज्ञानेश्वर महाराज चालले होते. म्हणून हा खाली आला. समोर जे चालले होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांची पायाला मिठी मारली, त्यांचं दर्शन घेतलं आणि पाय सोडत नाही. पाय सोडत नाही तेव्हा त्यांनी हात धरला आणि उठवला. कारण मुलाचा वेश होता म्हणून त्यांनी उठवलं. हे मुला उठ. मुलगा म्हणून त्यांनी निर्देशित केलं आणि त्याला मुलगा म्हणून उठवला हाताला धरून. हे मुला उठ. तर उठल्यानंतर तो म्हणतो, "अहो, तुम्ही मला मुलगा म्हणालात, पण मी मुलगा नाही, मी मुलगी आहे." त्या म्हणाले, "तुम्ही संत आहात, पण तुम्ही मला मुलगा म्हणाल, मी मुलगा नाही, मुलगी आहे." माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, "तू जरी मुलगी असतीस, तरी पण माझ्या तोंडातनं, माझ्या वाचेतनं शब्द बाहेर पडले आणि मी तुला मुलगा म्हणालो, म्हणजे तू मुलगाच असशील. तू मुलगाच होशील." आणि त्याच क्षणाला त्याला मुलीचा मुलगा झाला. त्याचं शरीर बदललं. त्यांच्या केवळ माऊलींच्या वाक्यासाठी, त्यांच्या वचनासाठी, त्यांच्या शब्दासाठी भगवंतानी आपला नियम बदलला आणि मुलीला मुलगा बनवलं. तर काय त्याचं माऊलींचं वर्णन पण आहे.
म्हणजे स्त्रियेचा केला पुरुष उभा. तर असं जे स्त्रीला सुद्धा पुरुष बनवलं हे कशासाठी? तर हे भगवंत संतांचं वचन खाली पडू देत नाही भगवंत. भगवंत संतांचं वचन कधी खाली पडू देत नाही. एवढंच श्रेष्ठत्व संतांचं आहे. नाही एवढं तेवढंच श्रेष्ठत्व संत संगतीचं आहे. संतांच्या संगतीने अनेक लाभ होतात. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्या लक्ष संत संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्ती, निश्चल चित्ती, निश्चल चित्ते जीवनमुक्ती. तर हे सगळे संतांचे आहेत. संतांच्या संगती गेल्यानंतर निसंगत्व प्राप्त होतं. निसंगत्वाचं म्हणजे काय? संसाराचा संग सुटतो. म्हणजे बाकी सगळ्याचा संग सुटून फक्त आपण देवाच्या संगाला लागतो किंवा संतांच्या संगतीत राहतो. जे संतांच्या संगती गेलो, संतांना काही संसाराची घेणं-देणं नाही. म्हणून मग ते आपण संतांच्या संगती गेल्यानंतर मग ते त्यांच्यासारखेच आपण होऊन जातो. संगती संगती दोषेनं. ज्याची संगती करावी त्याचे गुण आपल्या अंगामध्ये उतरतात. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, "बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखता चिंधी मन धावे." बैसता चोरापाशी जर चोराच्या बरोबर बसलो, तर ते चोराचे गुण आपल्या अंगात येते. देखता चिंधी मन धावे. व्यभिचाऱ्यापाशी बैठता क्षणभारी, देखताही नारी मन धावे. जे व्यभिचारी माणूस असेल आणि त्याच्या संगतीत जर बसलो, तर देखताही नारी मन धावे. तर हा कसला आहे? प्रभाव कसला आहे? हा संगतीचा प्रभाव आहे. त्या संगतीने माणूस बिघडतो. म्हणून माणसाचं मन किंवा बुद्धी ही बिघडण्यासाठी एक कारण म्हणजे संगती. त्याची संगती जर वाईट असेल, तर त्याची बुद्धी पालटते. बुद्धीचा पालट किंवा दुर्बुद्धी ते म्हणा, नको देऊ नारायणा. ते ही दुर्बुद्धी का होते? तर संगतीने होते. भुकेने होते, पापानी होते. हे अशी अनेक कारणं आहेत. आपली बुद्धी पालट होण्यासाठी अनेक कारणं आहेत. त्याच्यातली एक म्हणजे संगती आहे. ही संगती फार महत्वाची आहे. म्हणून संगती दोषेनं. तर वाईट माणसाच्या संगतीत गेलो तर वाईट गुण अंगात येतात आणि चांगल्याच्या सज्जनाच्या संतांच्या संगतीत गेलो तर संतांचे गुण अंगात येतात. म्हणून हे संत आपल्याला निसंगत्व, संत संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्त, निश्चल चित्ते जीवनमुक्ती. म्हणजे हे फरक पडत जातात संतांच्या संगतीमध्ये तसं तसा आपल्यामध्ये फरक पडत जातो. म्हणजे संत संगे निसंगत्व, निसंगत्व येतं. कसलाच संग राहत नाही आपल्याला, कशाचाच संग करावासा वाटत नाही. कोणच आपलं वाटत नाही. त्या सगळ्याचा संग, सगळ्याचं प्रेम कमी होतं आणि देवावर एकत्र होतं. निज शांती वाढे. निसंगत्वे निर्मोहत्व, जे मोह आहे आपला अनेक गोष्टीचा, विषयांचा मोह आहे, तो सगळा संपतो. म्हणजे मला पैसा पाहिजे, मला कीर्ती पाहिजे, मला मान पाहिजे, मला सत्ता पाहिजे, अनेक मोह आहेत आपल्याकडे. तर हे सगळे मोह संपतात. निर्मोहत्व प्राप्त होते. कशामध्ये काही रस राहत नाही आणि निरस होऊन राहतो. फक्त देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही असं. एक धरला चित्ती, रखमाईचा पती, त्याने केले सर्व काम, निरसला भवभ्रम. भवाचा जो भ्रम, मोह होता तो निरसला, निरसून जातो. तसं हे संतांच्या संगतीचा प्रभाव आहे. निर्मोहत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल चित्त. मोहच संपला. संगतीच कसली राहत नाही. मग मन कुठे धावणार? मग मनाला धावायला काही राहिलंच नाही ना. संसारातला काय मोहच राहिला नाही. संसारातलं काय कशाची आवडच राहिली नाही. संसारातल्या कुठल्या गोष्टीचा संग करावा असंही राहिलं नाही. मग मनाला काम काय राहिलं? ना काहीच नाही. मग ते निश्चल चित्त होतं. निश्चल म्हणजे एका ठिकाणी स्थिर होतं. देवाच्या ठिकाणी स्थिर होतं. आणि मग निश्चल चित्त झाल्यानंतर जीवनमुक्ती. मग जीवनमुक्ती पुढची पायरी आहे ती जीवनमुक्ती आहे. म्हणजे असं जेव्हा स्थिर होतं मन आपलं एकाच देवावर 24 तास जेव्हा स्थिर होतं, तीच मुक्ती आहे, तोच मोक्ष आहे, असं म्हटलंय. तर हे सगळं जे घडतं, हे संतांच्या संगतीने घडतं. याला कारण संतांची संगती. म्हणून संतांची संगती जरी आपण करू शकलो नाही, तर संतांच्या विचाराची संगती करा. संतांची या वचनी धरिता विश्वास काय तुमचे असं वेचे सांगा. म्हणजे संतांच्या वचनावर जर भरोसा ठेवला, तर काय तुमचे याच वेळचे सांगा. तुमचं काय कमी होतं? म्हणून संतांच्या वचनावर भरोसा ठेवून त्यांच्या वचनाप्रमाणे आचरण करणं ही संत संगती आहे. आणि अशी जर संत संगती आपण केलो, तर आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला लवलेश राहणार नाही किंवा दुःख आपलं सफल आयुष्य होईल, सुफल होईल आणि या जन्म-मरणाच्या चक्रातून आपण बाहेर येऊ किंवा ह्या जन्माचं आणि मृत्यूचे जे दुःख आहे, या दुःखातून आपण बाहेर होऊ. याच्यातनं आपल्याला सुटका मिळेल. म्हणून संत संगतीमध्ये राहणं हे फार दुर्लभ आहे. जे महाराज वर्णन करताना म्हणतात कबीर,
कबीरांचा परत सुंदर दोहा आहे. ते म्हणतात, तात मिले कुणी मात मिले, सुत भात मिले युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले सब साज मिले, वैकुंठही जाई. सज राज मन इच्छित बाई, राज मिले गजराज मिले सब साज मिले, मन मन इच्छित भाई, लोक मिले लोक मिले सुरलोक मिले विधिलोक मिले, वैकुंठही जाई. सुंदर मिले सब सुख सुंदर मिले सब सुख परी, संत समागम दुर्लभ भाई. कबीर म्हणतात हे सगळं मिळेल, पण संत समागम मिळणार नाही, संतांची संगती मिळणार नाही. तात मिले म्हणजे चांगला आई वडील मिळतील, मात मिळे, सुत भ्रात चांगली मुलं मिळतील, चांगला भाऊ मिळेल, सुंदर पत्नी मिळेल, युवती सुखदाई, राज मिले गजराज मिळे, हत्तीवर मिरवणूक, राज्य मिळेल, राजा म्हणून हत्तीवर मिरवणूक, सब साज मिळे, सगळं राजाचं साज शृंगार मिळेल, मनवंचित बाई, मन जसं वांछा करेल, इच्छा करेल ते सगळं मिळेल, लोक मिळे सुरलोक मिळे, स्वर्गलोक पण मिळेल, म्हणजे परलोक पण मिळेल, विधिलोक पण मिळेल, विधिलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक पण मिळेल, हे सगळं मिळेल, वैकुंठही पायी, वैकुंठ पण मिळेल. म्हणजे बघा, देवलोक स्वर्गलोक मिळेल, ब्रह्मलोक मिळेल, वैकुंठ लोक मिळेल, पण संत समागम दुर्लभ भाई, हे सगळं मिळेल पण संतांचा समागम मिळणार नाही. जे एवढा संतांचा समागम दुर्लभ आहे, असा एवढा दुर्लभ आहे. तर कबीर म्हणतात हे सगळं मिळेल पण संत समागम प्राप्त होणार नाही. संत समागम प्राप्त होण्यासाठी संतांची संगती, तिच्यासाठी देवाची भक्तीच करावी लागेल, आणि देवाची भक्ती केल्याशिवाय, देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची संगती मिळणार नाही. जे याच्या आधीचं जर पूर्व पुण्याई असेल, कोटी जन्माची पुण्याई, जसं म्हणजे अर्ध घडी जरी होय संत संगती, तर अर्ध घडी तरी महापापाची तुटी होते. महापाप अर्ध घडी. आता घडी मगाशी सुद्धा आपण विचार केला, घडी म्हणजे त्रुटी लवक्षण पण असं वर्णन केलंय. अर्ध घडी म्हणजे आपल्या मिनिटाचा एक सेकंद, सेकंद पण सेकंदापेक्षा कमी, त्याला घडी म्हणतात. जे पंचांगामध्ये घडीचं दिलंय, तर तो फार अति अल्पकाल आहे. म्हणजे एवढ्या अल्पकाल, त्यांनी ते कबीर तर पुढे जाऊन म्हणतात का अर्ध घडी आधी पै तुम्ही निमिष मात्र पण म्हटलंय, निमिष मात्र जरी होय संत संगती, निमिषार्ध तुटी लव सण. म्हणजे त्याची माऊलींची ओवी आहे, निमिषार्ध तुटी लव सण, न सोडी चरण, तो वैष्णव माझे अग्रगण्य, राया तो जान उत्तम भक्त. निमिषार्ध तुटी लव सण, निमिषार्ध सुद्धा ज्याला म्हणजे भगवंताचं स्मरण म्हणजे तुटत नाही, तूट पडत नाही, अंतर पडत नाही, असे जे संत, ते वैष्णव माझे अग्रगण्य, ते वैष्णव माझी श्रेष्ठता सांगितलं. निमिष मात्र, निमिष म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी खालीवर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. म्हणजे एवढा वेळ जरी संतांची संगती झाली तरी ती श्रेयकर आहे, हे आपल्या फायद्याची आहे. म्हणजे किती संत संगतीचं महत्व सांगावं. तर अशा या संत संगतीने अनेक लाभ आहेत. संगत साधूची मज झाली, अक्षय पदवी आली. अक्षय म्हणजे जिला क्षय नाही, अशी अक्षय पदवी आली. म्हणजे मी संतच होऊन गेलो, जिला क्षयच नाही, नाशच नाही, अविनाशी पद पाहिलो. तर असं, तर एवढा त्याचा लाभ आहे. सर्व मी सर्व आत्मा ऐसी, ही अंतरी दृढमती झाली. सर्व मी सर्व आत्मा म्हणजे मी काय आहे, आत्मा आहे, अंतरी दृढमती झाली. मती म्हणजे बुद्धी. माझी बुद्धी एका ठिकाणी स्थिर झाली का मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी भगवंताचा अंश आहे. अंतरी स्थिरमती झाली. अंतरामध्ये माझ्या आत्मस्वरूपाची ओळख झाली. कशामुळे झाली? संगत साधूची मज झाली. जागृती सहित अवस्था तुरिया, समूल भ्रांती निमाली. हे सगळ्या अवस्था आहेत त्या सगळ्या संपल्या आणि आत्मस्वरूपाशी एक समूल भ्रांती निमाली. जागृती सहित अवस्था तुरिया म्हणजे ह्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या संपल्या. त्याच्या पुढे समाधी, त्याच्या पुढे तुरिया अवस्था आहे. तर ह्या सगळ्या अवस्था संपल्या. जागृती सहित अवस्था तुरिया,
समूळ भ्रांती निमाली, सगळी भ्रांती गेली आणि मला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. कशाने? संगत साधूची मज झाली. बहुजन्माची जपतप संपत्ती विमल फलेशी आली. बहुजन्म जे मी जपतप केलं, जे काय साधना केली, जे कर्म केलं, ती कर्म मला विमल फलेशी आली. विमल फल म्हणजे त्याचं सुंदर फळ मिळालं मला. श्रेष्ठ फळ मिळालं. काय फळ मिळालं? तर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. सर्व मी सर्व आत्मा ऐसी ही अंतरी दृढमती झाली. मी माझे ही सरली ममता समूळ भ्रांती निमाली. मी माझे ही सरली ममता म्हणजे मला जे मी आणि माझं चाललेलं होतं, मी चाललं होतं, हे सगळी भ्रांती माझी निघून गेली. कशाने? संतांच्या कृपेने. संत संगत साधूची मज झाली. राम अभिन्न दास ऐसी हे अचल कृपा जाणीव सर्वही गेली. रामो अभिन्न दास ऐसी हे जाणीव सर्वही गेली. म्हणजे राम अभिन्न दास, मी रामाचा दास आहे आणि दास म्हणजे राम हा माझा देव आहे. ही जी भावना होती, ही जाणीव होती, ती पण जाणीव गेली आणि मी अभिन्न झालो. अभिन्न म्हणजे रामरूप झालो, म्हणजे माझे आत्मरूप झालो, रामरूप झालो. देवाशी एकरूप म्हणजे सायुज्यता मुक्ती मला मिळाली. सायुज्यता मुक्ती म्हणजे देवाशी एकरूप होणं. देवाच्या ज्योतीमध्ये आपली ज्योत एकरूप होणं, त्याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. पण ही सायुज्यता मुक्ती पण संतांना नको असते. त्या मुक्तिपदाशी आणू लाथा असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. आम्हाला हे मुक्तिपद नकोय, लाथाडू आम्ही. हे नको आहे आम्हाला. ज्या मोक्षासाठी सर्व जग जे काय परमार्थ करतात ते सगळे ज्या मोक्षासाठी प्रयत्न करत असतात, त्या मोक्षपदा आणून लाथा, असं तुकाराम महाराज म्हणतात. तो त्यांना तुच्छ आहे. हा म्हणाले फसवा आहे. संत म्हणतात हा मोक्ष आहे, हा फसवा आहे, हा व्यभिचारी आहे. ही मुक्ती जी आहे ही व्यभिचारिणी आहे. म्हणाले ही आपला घात करेल, असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून काय म्हणतो ना आपण, ह्याची दान देगा देवा, किंवा काय, न लगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदा. म्हणजे ही मुक्ती नको, संपदा नको, धनसंपदा नको, काय कर तर संत संग दे. का? कारण हे धनसंपदा आणि मुक्ती ही पण दुःखदायक आहे. हे धनसंपदा पण दुःखदायक आहे, पण हे नको. संतांबरोबर गेल्यानंतर मग माझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल. जे मला पाहिजे ते आत्यंतिक निवृत्ती संतांच्या संगतीने होईल. म्हणून संत संगती. म्हणून रामो अभिन्न दास ऐसी ही जाणीव सर्वही गेली. ही माझी जाणीव गेली आणि मी अद्वैतात गेलो. रामाशी एकरूप झालो. द्वैत गेलं माझं. म्हणजे भिन्नता होती. मी माझा रामाचा दास म्हणत होतो, तर आता मी दास राहिलो नाही. मी रामरूप झालो. जाणीव सर्वही गेली. रामो अभिन्न. मी रामापासून अभिन्न आहे. मी एकच आहे, एकरूपच आहे, रामरूपच आहे, ही जाणीव माझी झाली. हे फायदे मला कशासाठी? संगत साधूची मज झाली. हे सगळं मला संगतीच्या साधू संगतीने घडलं. तर हे सर्व कृपा माझ्यावर संतांनी केली. म्हणून समर्थ पण म्हणतात, मनासंग ही सर्व सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा करावा, जयाचीने संगे महादोष भंगे, जगी साधनाविन सन्मार्ग लागे. म्हणजे समर्थानेही सांगितले, मनासंग ही सर्व सोडून द्यावा, सर्व संग अति आदरे सज्जनाचा करावा, संतांचा संग करावा. का जयाचीने संगे महादोष भंगे, जे सर्व पाप धुवून निघतात आणि आपण संत होऊन जातो. जयाचीने संगे महादोष भंगे, असं समर्थानेही सांगितलंय. जना म्हणजे मनासंग जो सर्व संगाशी तोडी, मनासंग जो मोक्ष तात्काळ जोडी, मनासंग हा साधना शीघ्र जोडी, न मनासंग हा द्वैत निशेष मोडी. समर्थांचा पुढचा श्लोक आहे. ते म्हणतात, मनासंग सर्व संगाशी तोडी, परत तेच आलं, निसंग करून टाकतात, सर्व संग सोडून टाकतात. मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी. म्हणजे आपल्याला जर त्यांनी या संतांनी जर ठरवलं तर तात्काळ संत बनवू शकतात, तात्काळ मोक्ष देऊ शकतात. आपण सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे एवढी त्यांच्याकडे शक्ती आहे, एवढे बलवान आहेत, शक्तिमान आहेत. म्हणजे मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी, मनासंग हा साधना शीघ्र जोडी. म्हणजे लगेच आपल्याला साधनाला लावतो. हा संतांचा संग म्हणजे योग्य साधन आपल्याला प्राप्त होतं आणि ते साधन आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं. का मनासंग हा द्वैत निशेष मोडी, द्वैतातनं अद्वैतात घेऊन जाणारा कुठला संघ असेल तर हा संतांचा संघ आहे. तर असा संतांचा संघ म्हणजे संतांचं महात्म्य काय सांगणार आहोत तुम्हाला. म्हणजे
आपण काय वर्णन करणार? आपण तर माईक आहोत. आपली बुद्धी काय? आपलं म्हणजे ज्ञान काय? त्याचं संतांचं काय आपण वर्णन करणार? एक असं म्हटलंय नाथ महाराजांनी, "गगना घालवेल पालान, गगना घालवेल पालन, पायी चढवेल गगन. भूत भविष्य कलो येईल वर्तमान, परी या संतांचे महिमान न कळे." काय म्हणणार? गगना घालवेल पालान, गगनाला सगळ्या एकात म्हणजे मांडता येईल, गगनाची मूठ करता येईल. पायी चढवेल गगन, काय स्वर्गाला पायरी जाऊन म्हणजे स्वर्गात जाऊ शकू पायानी चालत. भूत भविष्य कळो येईल वर्तमान. भूत म्हणजे भूतकाळातलं कळेल, भविष्य कळेल, वर्तमान कळेल, सगळं ज्ञान कळेल. पण न कळे साधूचे महिमा. या साधूंचं महिमान महत्व हे सांगणं फार कठीण आहे. साधू म्हणून म्हणतात ना का नदीचं मूळ आणि साधूचं कुळ हे जाणण्याचा प्रयत्न करू नये. का? कारण हे कळणारच नाही. तुम्ही प्रयत्न केला तर कळणार नाही. साधू हे भगवंताचे अवतार असतात. त्याच्यामुळे काय त्यांचं कुळ काय? भगवंतच आहे. ते भगवंतमयच आहेत. भगवंताकडूनच आलेले असतात आणि भगवंतच असतात. तर अशा या संतांची किंवा अशा साधूंची जर आपण संगत केली तर आपल्या आयुष्याचं भलं होईल. असं संत संगती आपल्याला तर संत संगत भेटत नाही किंवा भेटले एखाद्याला तर नशीब तो भाग्यवान आहे. पण भेटत नसले तर निदान संतांचे गुण जे ज्यांच्या अंगामध्ये आहेत किंवा संतांच्या क्वालिटीज किंवा ज्याचे संतांसारखं आचरण आहे, आचार, विचार, उच्चार ज्यांचा संतांसारखा आहे. थोडक्यात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे बोले तैसा चाले. ज्याचा आचार किंवा विचार असेल तसाच आचार असेल, तसाच उच्चार असेल. याच्यात एकता ज्याची आहे, की ज्याचं आचरण असं आहे का याच्यात संगती आहे, एकपणा आहे, आचार, विचार, उच्चार ज्याचं जुळतात, सद्गुण ज्याच्याकडे आहे, चांगला आहे, अशा माणसाची जरी संगती केली, तरी आपल्याला फायदा होईल. आणि अशा माणसाचे विचार ऐकून, संगत करून हळू आपण म्हणजे आपलं चित्तशुद्धी होईल. जर वाईटाबरोबरच राहिलो तर चित्ताची शुद्धी नाही होणार. म्हणून चांगल्यांची संगती करावी. आपण मुलाला सुद्धा शाळेत जाताना सांगतो का चांगल्या हुशार विद्यार्थ्यांच्या संगतीत राहा. उनाड विद्यार्थ्यांच्या संगतीत राहू नको. का? उन्हाळ्यात गेलास तर उन्हाळ होशील आणि चांगल्या विद्यार्थ्यांची संगती धरलीस तर हुशार होशील. हुशार विद्यार्थ्यांच्या संगतीमध्ये. तर तसंच इकडे पण आहे. का संतांच्या संगतीत राहिलो तर संत होऊ आणि नष्टांच्या संगतीमध्ये राहिलो, दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिलो तर दुर्जन होऊ. किंवा सुंदर श्लोक आहे का मलयचल गंधेन त्विंदनम चंदनायते तथा सज्जन संगेन दुर्जनम सज्जनायते. सुंदर श्लोक आहे. ते म्हणतात मलयचल पर्वत जो आहे तो चंदनाने भरलेला आहे. तर मलयचल गंधेनं त्विंधनम म्हणजे जळाऊ लाकडं. तर जळाऊ लाकडं पण चंदना येते. जे जळाऊ लाकडं असतात ना ते मलयचल पर्वतावरची जे चंदनाशिवाय इतर जी लाकडी आहेत ती त्यांना पण चंदनाचा सुगंध येतो. मलयचल गंधेनं चंदनम त्विंदनम चंदनायते तथा त्याचप्रमाणे सज्जन संगेन दुर्जनम संजनायते. तसं सज्जनांची संगत केली, संतांची संगत केली तर दुर्जन पण सज्जन होतो. एवढं सज्जन संगतीचं महत्व आहे. तर संगतीविषयी आपण संत संगतीविषयी अर्थात या अजून एकदा बोललो तरी काही हरकत नाही. पण पुढच्या वेळेला पण आपण संत संगतीवर बोलू आणि संतांची संगतीपेक्षा आपण संतांच्या गुणांचं वर्णन जर थोडंसं म्हणजे संतांच्या गुणावर बोलू आणि संत होण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते त्याच्यावर थोडंसं आपण पुढच्या वेळेला बोलू. आता आपल्याला नेहमीप्रमाणे 1.5 तास झालाय किंबहुना 1.5 तासापेक्षा थोडंसं 5 मिनिटं जास्त झालीत. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे 1.5 तास झालोय. आता पुढचा वेळ आपल्याला तुमच्या नेहमीप्रमाणे इतर गोष्टीसाठी वापरायचा आहे आणि 1.5 तास भरपूर झालं म्हणजे ऐकणाऱ्याची पण पण खरोखर मी धन्यवाद देतो तुम्हाला मनापासून कारण तुम्ही श्रोते फार सहनशील आहात. ना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात का सुंदर आणि प्रतिव्यता पुराणिक आणि ज्ञाता आणि सावधान श्रोता दुर्लभजी दातारा. म्हणजे असे सावधान श्रोते सापडणे किंवा मिळणं. असे सावधान श्रोते काही असले तरी चालतात. थोडेसे असले तरी ते समाधान देऊन जातात. असे श्रोते सापडणं किंवा हे मिळणं ही सुद्धा भाग्य लागतं. तर असं माझ्या भाग्यामध्ये तुमच्यासारखे श्रोते लाभले. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो. झालेली सेवा तुमच्या चरणावर अर्पण करतो. सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवा इथे थांबवतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दानये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावे जो येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हे नमहि महिषा गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिना भवन्तु काले वर्षतु पर्जन्या पृथ्वी शस्यशालिनी देशः क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भया अपुत्रा पुत्रिणा सन्तु पुत्रिणा सन्तु पौत्रिणा अदना सदना सन्तु जीवेतु शरदां शतां सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति शांति शांति।